अभ्यंगम आचरित नित्यम सजराश्रम वातः. बरेच जण त्वचेचं आरोग्य म्हणजे त्वचेचा वरचा रंग याच्यावरतीच बोललेले असतात. त्वचा हा फक्त बॅरियर नाही, तर तो एक सुंदर प्रोटेक्टिंग लेअर आहे. त्वचा आणि शरीराचं आरोग्य हे कसं जोडलेलं आहे? शरीर एवढं भारी आहे ना, तुम्हाला मरू देत नाही. आताचे सौंदर्य फक्त कॅमेऱ्यात भारी वाटत. आपल्या शरीराला काय वापरायचंय त्याच्यात चूजी आपण नक्कीच असलं पाहिजे. त्वचेचं सौंदर्य म्हणजेच त्वचेचं आरोग्य का? तूप खाल्ल्याशिवाय रूप येत नाही. एआयच्या जमान्यामध्येच फक्त एवढा फास्ट ग्लो येऊ शकतो. एअरपोर्टला गेला आणि 450 रुपयाला एवढीचं टर्मरिक लॅट्टे घेतलं की मग भारी वाटतं. आजकाल साध्या ब्युटी पार्लर्स मध्ये सुद्धा स्किन रिलेटेड ट्रीटमेंट्स होतात. सुंदर दिसण्यासाठी आपण आपल्या शरीरावरती किती अन्याय करायचा, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. आता ग्लुटेथियनच्या थिअरीला आयुर्वेद सपोर्ट करत नाही, कारण त्याचे दुष्परिणाम पण आहेत. रातजोगाला औषध दिलं की नातवाला मिळतं. सुंदर त्वचा कोणती? मेलेली निर्जीव चामडं जर तेल मागत असेल तर या सजीव चामड्याला किती तेल लागत असेल? एक सुपर फूड ज्याने आपली स्किन खूप तेजस्वी आणि निरोगी राहील. डोंट अप्लाय द थिंग्स विच यू कॅनॉट ईट. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे टी टॉक्स मराठी या पॉडकास्ट चॅनलमध्ये. आज आपण चर्चा करणार आहोत त्वचा आणि त्वचेचं आरोग्य आणि त्याचा आयुर्वेदाशी संबंध या विषयावर आपल्यासोबत बोलणार आहेत प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आणि काया आयुर्वेद या संस्थेचे संस्थापक श्री हरीश पाटणकर सर. नमस्कार. नमस्ते. नमस्ते. त्वचेचं सौंदर्य म्हणजेच त्वचेचं आरोग्य का? वा, तुम्ही प्रश्न असा विचारला की जसं म्हणतात, उस डोंगा परी रस नाही डोंगा, काय बोलला असी वरली या रंगा. तर ते बरेच जण त्वचेचं आरोग्य म्हणजे त्वचेचा वरचा रंग याच्यावरतीच बोललेले असतात. तर तसं नाहीये. आयुर्वेदात शारंगधर संहितेमध्ये असं सांगितलेलं आहे सुंदर की तो व्यक्ती त्वकसार आहे की ज्याला स्किन डिसीज नाही आहेत. काय सुंदर आहे बघा. म्हणजे एखादा व्यक्ती काळा कुठ्ठा असला तरी चालेल, पण तो निरोगी पाहिजे, त्याला स्किन डिसीज नकोय. आपण खूपदा मार्केटमध्ये बघतो की खूप सुंदर व्यक्ती असतो, खूप भारी असतो, आणि ज्यावेळी तो समोर येतो त्यावेळी त्याला कुठला तरी स्किन डिसीज असतो किंवा सोरेसिस असतो. तर त्वचेचं आरोग्य म्हणजे रोग विरहित त्वचा, एवढं सुंदर. म्हणजे सुंदर त्वचा कोणती असा जर साधा प्रश्न असेल तुमचा, तर व्याधी विरहित त्वचा, निरोगी त्वचा ही सुंदर आहे. त्याच्या रंगावरती बोलून काही उपयोग नाहीये. आयुर्वेदानुसार त्वचा आणि शरीराचं आरोग्य हे कसं जोडलेलं आहे? खूपच छान प्रश्न आहे सर. आयुर्वेदामध्ये त्वचेची व्याख्याच खूप सुंदर केलेली आहे. म्हणजे आयुर्वेदात असं म्हटलेलं आहे की क्षीरसेवा संतानिका, म्हणजे जसं दुधाच्या वरती साय तयार होते तशी आपल्या शरीरामध्ये सगळ्या धातूंचं पाचन होऊन अशी एक छान लेअर त्वचा तयार होत असते. तर तो आपल्या शरीराचा एक प्रोटेक्टिंग लेअर आहे. म्हणजे त्वचा हा फक्त बॅरियर नाहीये, तर तो एक सुंदर प्रोटेक्टिंग लेअर आहे आपल्या बॉडीचा. दर्शन स्पर्शन प्रश्न ही परीक्षेत हात रोगणं, म्हणजे रोगाची परीक्षेची सुरुवात ही दर्शन परीक्षण होते. दर्शन म्हणजे काय? तर बघणं. कोणताही पेशंट आल्यावर डॉक्टर पहिलं काय बघतो? तर त्याचे केस, डोळे, त्वचा, म्हणजे स्किन वरती त्याचा आजार दडलेला असतो. स्किन डिसीजेस आर गिफ्ट म्हणून मी नेहमी म्हणतो, गमतीने पण म्हणतो की त्वचा रोग हे गिफ्ट आहेत आपल्याला. कारण का? तर त्वचेवरती आलेला छोटासा आजार हा शरीरातल्या एखाद्या मोठ्या आजाराचा द्योतक असतो किंवा त्याचं लक्षण स्वरूपात आलेलं असतं. आणि म्हणून आयुर्वेदाने स्किन एक्झामिनेशनला, म्हणजे त्वक परीक्षणाला अनन्यसाधारण महत्व दिलेलं आहे. आयुर्वेदाची पहिली एक्झामिनेशन मेथोडॉलॉजी जर कुठून सुरू होत असेल तर ती स्किन एक्झामिनेशन पासून सुरू होते. दर्शन परीक्षा हा सगळ्यात महत्वाची परीक्षा आयुर्वेदात सांगितली, आणि आपण दर्शन परीक्षा ही त्वचेपासूनच सुरुवात होते. आयुर्वेदामध्ये वात, पित्त आणि कफ यांचा त्वचेशी काही संबंध आहे का? खूपच छान. माझ्याकडे तर एक एसीजी ऑफ स्किन म्हणून एक सिस्टीम आहे, आणि त्याच्यामध्ये एसीजी म्हणजे एलिव्हेटेड, फ्लॅट आणि डिप्रेस. जसं एसीजी मध्ये तुम्ही अशा 3 वेव बघता ना, वर आलेली, मध्ये आणि खाली गेलेली. आता गंमत आहे बघा, फ्लॅट रेश म्हणजे मॉडर्न सायन्स मध्ये तो डेड आहे, पण इथे आपण फ्लॅट रेश म्हणजे स्किन म्हणून पकडतोय. तर कोणताही एलिव्हेटेड डिसीज जो आहे तो सगळा कफ डॉमिनेटिंग असतो. जो फ्लॅट डिसीज आहे ना तो सगळा पित्त डॉमिनेटिंग असतो, आणि जो डिप्रेस टाइप ऑफ स्किन डिसीज आहे तो वात डॉमिनेटिंग असतो. म्हणजे कोणत्याही जगातल्या 3000 स्किन डिसीजचं, म्हणजे आतापर्यंत नोंद 3000 स्किन डिसीजेस आहेत, आणि या स्किन डिसीजेसचं तुम्हाला डायग्नोसिस करायचं असेल आयुर्वेदिक पद्धतीने, नुसतं वातज, पित्तज आणि कफज कॅटेगरीत, तर सगळे एलिव्हेटेड डिसीजेस कफज मध्ये बसतात, सगळे फ्लॅट टाइप ऑफ डिसीजेस पित्तज मध्ये बसतात, आणि सगळे डिप्रेस टाइप ऑफ डिसीजेस वातज मध्ये बसतात. आणि नुसतं आपण एलिव्हेटेड, फ्लॅट आणि डिप्रेस्ड असं कफ, पित्त आणि वात एवढं जरी डायग्नोसिस केलं तर 3000 डिसीजेसचं आपण प्रॉपर सिस्टमॅटिकली नोमेनक्लेचर करू शकतो. दिस इज द ब्युटी ऑफ आयुर्वेदा.
दैनंदिन जीवनामध्ये स्किन केअर रुटीन ही खूप महत्वाची गोष्ट आहे आजच्या काळामध्ये. हो. आयुर्वेदामध्ये हे स्किन केअर रुटीन कसं सांगितलेलं आहे? आपल्याकडे बघा सर, म्हणजे पूर्वी सुद्धा तुम्ही ऐकलं असेल, दूध फॉलो नाव असे म्हणायचे. हो. म्हणजे सुरुवातच मुळात आंघोळीची, म्हणजे डेली रुटीन तुम्ही विचारलं म्हणून सांगतोय. सुरुवातच सकाळी जे प्रातस्नान आहे, ही आंघोळ सुद्धा छान, म्हणजे पाण्यातून तर आपण आंघोळ करतोच, पण थोडस त्याच्यामध्ये एक पेलाभर किंवा आपण तांब्याभर म्हणूयात, की दूध सुद्धा आंघोळीसाठी वापरलं पाहिजे. आणि म्हणून दूध पूर्ण चेहऱ्याला, अंगाला लावायचे. पूर्वी लहान बाळांना सुद्धा चोळून लावायचे आणि दुधाने आंघोळ करायचे असं त्याला म्हटलं जायचं. म्हणजे काही बादलीभर दूध वापरलं जात नव्हतं, पण एक वाटीभर दूध पूर्ण चेहऱ्याला, अंगाला लावायला नक्की वापरलं जात होतं. आता दूध गेलंय आणि आम्हाला दुधाचा साबण पाहिजे. म्हणजे आपण कोणत्या लॉजिकने पुढे चाललोय हेच न समजण्यासारखं आहे. जे ताजं मिळतंय, फ्रेश मिळतंय, नॅचरल मिळतंय ते आम्हाला नकोय. आणि जे कुठंतरी कंपनीत बनतंय, प्लांटमध्ये बनतंय, एखाद्या केमिकलने तयार होत आहे, त्याला नाव दुधाचं म्हटलं तरी आम्हाला ते वापरायचंय. तर हा विरोधाभास नक्कीच आहे. रुटीनच मुळात सुरुवात होताना, म्हणजे सकाळी उठल्यानंतर दंतधावण सुद्धा, म्हणजे दात घासणं सुद्धा, गोमय ज्याला आपण म्हणतो, गाईचं शेण, आणि त्याच्यामध्ये पूर्वीच्या काळी बघा चुलीवरची एक राख तयार केली जायची, आणि ती राख, शेण, त्याच्यामध्ये थोडंसं सैंधव, मीठ, हळद अशा गोष्टी मिक्स करून त्याचं एक दंतमंजन म्हणायचं. त्याने दात घासले तर सर्वात उत्तम आणि छान दारडेकृत असं कार्य केलं जातं. पण आता ते पण बंद पडलं, की आपके टूथपेस्ट में चारकोल है असं विचारलं जातं. म्हणजे कोळसा टाकला की तुम्हाला भारी वाटतं, तोच कोळसा तुम्ही लाखो रुपयाने विकत घेता. पण असं छान गोमय चूर्णापासून तयार केलेलं दंतमंजन म्हटलं की ते ऐकायला आपल्याला कसं तरी वाटतं. सेम दुधाच्या बाबतीत झालं, दुधाने आंघोळ करा म्हटलं की ऐकायला कसं तरी वाटतं, पण दुधाच्या साबणाने, डोने आंघोळ करा म्हटलं की आपल्याला भारी वाटतं. ओके, हीच गोष्ट प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत घडत गेली. म्हणजे अगदी रात्री झोपेपर्यंत आम्हाला मॉइश्चरायझर लावा म्हटलं की भारी वाटतं, पण तेच आयुर्वेदातलं छान सिद्ध केलेली तुप चेहऱ्याला लावायचं म्हटलं की आम्हाला असं वाटतं तूप. खाण्यामध्ये सुद्धा तोच प्रकार झाला. लिप बाम आम्ही खूप आनंदाने लावतो, पण आयुर्वेदात आणि पूर्वीच्या काळी आजीने सांगितलेलं मेणातून तयार केलेलं किंवा अशा पद्धतीने तुपातून तयार केलेलं जे लिप बाम आहे, हे सर्वोत्कृष्ट आहेत आपल्या स्किनसाठी. तर या गोष्टींकडे आपण नॅचरल इन्ग्रेडियंट प्लस आपले नॅचरल रिसोर्सेस म्हणून बघितलं पाहिजे. आणि तसं बघितलं तर आपल्या स्किनचं, त्वचेचं आरोग्य सुद्धा उत्तम राहणार आहे. कारण मराठी म्हण आपल्या सगळ्यांना माहितच आहे, तूप खाल्ल्याशिवाय रूप येत नाही. त्यामुळे ते आतून पण पाहिजे आणि बाहेरून पण पाहिजे. तूप असलं की रूप आपोआपच येतं. दैनंदिन सवयीतल्या अगदी छोट्या सवयी ज्या खूप मोठा परिणाम घडवू शकतात स्किनवरती, अशा 2-3 सवयी सांगू शकता? सगळ्यात पहिली आणि महत्वाची सवय ग्रंथात सांगितली, दिनचर्येत सांगितली, आणि ती म्हणजे अभ्यंगम आचरेत नित्यम स जराश्रम वातः. बघा किती महत्वाचा अँगल दिला त्याला. अभ्यंग म्हणजे रोज आपल्या पूर्ण शरीराला स्नेह लागलं पाहिजे. मग ते दुधातून द्या, तुपातून द्या, तेलातून द्या, किंवा अजून वसा, मज्जा, असे वेगवेगळे त्याचे प्रकार सांगितलेले आहेत. त्यातलं सगळ्याचं रिडिंग बिटवीन द लाईन काय आहे की तेल, स्निग्धपणा शरीराला लागला पाहिजे. तो दुधा तुपातून तर खूप चांगला येतो. नित्य करायचं सांगितलंय, रोज करायचं सांगितलेलं आहे. याच्यामुळे काय होतं, तर वार्धक्याचं नाशन होतं, म्हातारपण लवकर येत नाही, आपली त्वचा खूप चांगल्या पद्धतीने राहते. पूर्वीच्या काळी तुम्हाला आठवत असेल, आपले आजोबा वगैरे जे असायचे, चामड्याची चप्पल असायची त्यांची, आणि मग दर रविवारी त्यांचा एक कार्यक्रमच असायचा, वाटीभर तेल त्या तांबड्याच्या चपलीला चांगल्या पद्धतीनं जिरवणं. तर म्हणजे ती खूप कुरकुर करायची नाही, किंवा तिचा जे एक सॉफ्टनेस आहे तो मेंटेन राहायचा. तर साधा विचार करा, मेलेली निर्जीव चामडं जर तेल मागत असेल तर या सजीव चामड्याला किती तेल लागत असेल. बरोबर, ते आपण लावलंच पाहिजे. रोज त्याला ते तेल किंवा स्निग्धांश दिला पाहिजे. त्यामुळे अभ्यंगम आचरेत नित्यम हे संस्कृत वचन आपण कधी विसरलं नाही पाहिजे. आणि ज्याला कोणाला आपली त्वचा सुंदर ठेवायची, रिंकल फ्री ठेवायची, म्हातारं दिसू द्यायचं नाहीये, किंवा वार्धक्याला दूर लोटायचंय, तर त्यांनी रोज तूप, तेल किंवा दूध चेहऱ्याला, शरीराला लावलंच पाहिजे. पण या गोष्टी ऑइली स्किन किंवा तेलकट त्वचेसाठी लागू होतात का? हा खूप ट्रिकी प्रश्न आहे. कसा तो सांगतो तुम्हाला. शरीर ऑइली का झालं, कारण आम्ही त्याला तेल देत नाहीये, म्हणून शरीर स्वतः ते आता सिक्रीट करत आहे. खूप डॅन्ड्रफच्या बाबतीत पण आमच्याकडे खूप पेशंट असे येतात, ही पण त्वचाच आहे ना डोक्याची, आणि पेशंटला विचारलं, तो म्हणतो मी डोक्याला तेलच लावत नाही. का तेल लावत नाही, तर मला ऑलरेडी माझा स्काल्प ऑइली आहे म्हणून सांगत असतो. पण स्काल्प ऑइली झाला कशासाठी,
म्हणजे तुमचं शरीर तिथे ड्रायनेस आल्यामुळे नॅचरली ऑइल सिक्रेट करतंय ना. शरीराला नॅचरली ऑइल सिक्रेट करावं लागतंय म्हणून स्काल्प ऑइली झाला. स्काल्प ऑइली झाल्यामुळे तिथे डस्ट, धूळ पटकन अट्रॅक्ट झाली आणि बरोबर. त्याच्यामुळे डॅन्ड्रफ वाढलेला आहे. तुम्ही जर नॅचरली त्याला ऑइल देऊ लागला, एक्सटर्नल ऑइल देऊ लागला, तर शरीर एक्सेस ऑइल प्रोडक्शन करत नाही. ऑइली स्किनच्या बाबतीत पण असंच झालेलं आहे. तुम्ही ड्राय वागताय म्हणून शरीर ऑइल सिक्रेट करताय. तुम्ही त्याला ऑइल द्यायला सुरुवात करा, ऑइल सिक्रेशन आपोआप कमी होतं. याला आपण म्हणतो ना काट्याने काटा काढणे, बरोबर. होमिओपॅथिक प्रिन्सिपल, समान गुणधर्माच्या चिकित्सा करणं. तर हे समान गुणधर्माच्या चिकित्सा आहेत. आमच्याकडच्या कित्येक पेशंटमध्ये ज्यांची ऑइली स्किन असते त्यांना आम्ही थोडंसं लोएस्ट विस्कस ऑइल ऍप्लिकेशनला दिलं, त्यांची ऑइली स्किन बरी होऊन जाते. कोरडी स्किन किंवा मग तेलकट स्किन या दोन्ही साधारणपणे नको असलेल्या म्हणजे ऑइल आणि ड्राय. हो. मग या दोन्हींचं संतुलन राखून बरोबर हेल्दी स्किन आपण कशी काय अचीव्ह करू शकतो? तुम्हाला काहीच करायचं नाहीये, सगळं शरीर करतं. शरीर एवढं भारी आहे ना, तुम्हाला मरू देत नाही. तुम्ही आज मरायचं ठरवलं ना तरी शरीर तुम्हाला मरू देत नाही. ही तर आपल्या शरीराची प्रसन्न आत्मा इंद्रिय, आपल्या शरीरात एक आत्मा बसलेला आहे ना, तो साक्ष आहे, द्रष्टा पश्यती साक्रिया. या जगातल्या कुठल्याही माणसाला मरण्यासाठी प्रयत्न करावे लागत नाही. करायचेच असतील तर जगण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. बरोबर. आणि मग असंही जगायचं आणि तसंही जगायचं. तो सुंदर जगा, मस्त जगा, आनंदी जगा. तसं स्किन जे आहे ना, ऑइली किंवा ड्राय हे आपण करत नाही. हे शरीर बाहेरच्या निसर्गाला आणि तुम्ही खाल्लेल्या अन्नाला रिॲक्शन किंवा ऍक्शन म्हणून ते येत आहे. म्हणजे समजा मी खूप कोरडं अन्न खात असेल, मी सतत भेळ खातोय, फरसाणा खातोय, वातुळ पदार्थ खातोय, हरभऱ्याचे पदार्थ खातोय, तर हळूहळू वृक्षता येणार आहे, सगळी ड्रायनेस येणार आहे आणि मग माझी स्किन पण ड्राय होणार आहे. आणि मी सतत फक्त तूप खातोय, तेल खातोय, सतत तळलेलं खातोय, वडापाव खातोय, समोसे खातोय, तर हळूहळू माझी स्किन ऑइली होणार आहे. मग त्याचं रिफ्लेक्शन चेहऱ्यावर सुरू होतं. बरोबर. सतत वातुळ पदार्थ खाल्ले की स्किन एकदम ड्राय बनून जाते, चेहरा एकदम ड्राय बनतो. आणि सतत ऑइली किंवा तेलकट तुपकट पदार्थ खाल्ले तर मग चेहऱ्यावरती ऑइल सिक्रेशन होतं, पिंपल्स वगैरे येतात आणि ह्या तक्रारी घेऊन लोक येतात. तर आपल्याला ट्रीटमेंट म्हणजे काय करायचंय, तर काय नाही, फक्त बॅलन्स करायचंय. जो ऑइली खातोय त्याला ड्राय गोष्टी खायला सुरुवात करायच्यात. जो ड्रायनेस ज्याच्यामध्ये जास्त वाढलेला आहे त्याला ऑइली कंटेंट असणाऱ्या गोष्टी सुरू करायच्यात. ट्रीटमेंटमध्ये पण हेच असतं. शरीर ठरवतं समत्व. समत्व म्हणजे बॅलन्स. बॅलन्स करणं हे शरीराचं काम आहे. आपण फक्त काय इम्बॅलन्स झालंय एवढंच शोधायचंय. ड्रायनेस वाढलाय का ऑइलीनेस वाढलाय, मी आता त्याला स्निग्ध ट्रीटमेंट द्यायची का मी त्याला वृक्ष चिकित्सा द्यायची, एवढंच आपण ठरवायचं असतं. बाकी शरीर सगळं करतं. पण या सगळ्या सोल्युशन्सला दिसण्यासाठी साधारण एक कालावधी जातो. म्हणजे असं म्हणतात की आयुर्वेदामध्ये ट्रीटमेंट लॉंग लास्टिंग असतात. हो, म्हणायला काय लोक काही म्हणतात, सर आजोबाला औषध दिलं की नातवाला मिळतं असं आयुर्वेदाच्या बाबतीत म्हणतात. पण हे सकारात्मक पद्धतीने जर त्याचा अर्थ बघितला तर आयुर्वेद जेनेटिक आजार पण बरे करतं. म्हणजे आजोबाला स्किन डिसीज असेल आणि त्याला औषधं दिली तर त्याच्या मुलाला आणि नातवाला स्किन डिसीज होणार नाही, एवढी ताकद आयुर्वेदात आहे. म्हणजे प्रत्येक वाक्याचा खरा अर्थ घेतला पाहिजे ना. म्हणजे आयुर्वेद स्लो ऍक्टिंग आहे, स्लो रिझल्ट देणारा आहे असं नाहीये. आयुर्वेद आजोबाला औषध दिल्यावर नातवाला गुण येतो असं नाहीये. म्हणजे त्याला स्लो या अँगलने घेऊ नका. आयुर्वेद आजोबाचे असणारे त्वचारोग ट्रीटमेंट नीट वेळेत केली तर नातवाला त्वचारोग होऊ देत नाही, एवढा बेस्ट आहे. ओके. आणि म्हणून मग याची सांगड घातली तर तुमच्या लक्षात येईल की आयुर्वेद एका दिवसात रिझल्ट दिसायला लागतात. एक अहोरात्रेण अपि असं वाग्भटांनी सांगितलेलं आहे. आणि जर नाही मिळाला एका दिवसात रिझल्ट तर औषध बदला म्हणून सांगितलेलं आहे. तुमचं डायग्नोसिस काहीतरी चुकलेलं आहे, यू शुड चेंज द रेमेडी. साधी गंमत बघा सर, आपण जर एखाद्या दिवशी तुपाचे पदार्थ खाल्ले किंवा जेवणात थोडंसं जास्त तूप घेतलं तर दुसऱ्या दिवशी आपल्या मलप्रवर्तनात सुद्धा थोडासा तुपकटपणा येतो की नाही. बरोबर. हे इन्स्टंट दिसणारं शास्त्र आहे, याला वेळ लागत नाही. त्यामुळे तुमच्या त्वचावरती म्हणजे असं नाही अगदीच की पी हळद आणि हो गोरी, लगेच हळद पिलं की लगेच दुसऱ्या दिवशी रूप येणार आहे, गोरं दिसणार आहे असं नाहीये. प्रत्येक गोष्टीचा थोडासा ठरलेला कालावधी आहेच आहे, तो लागणारच आहे. तो वेळ आपण दिलाही पाहिजे, कारण शेवटी आपलं शरीर त्याच्यातून तयार होत आहे. पण याची जर तुम्ही एक छोटीशी गंमत बघितली, धारोष्ण दूध म्हणजे गाईचं दूध आपण काढतो ते एकदम गरम असतं, उष्ण असतं, मग त्याला आपण गरम करतो, कोष्ण दुग्ध त्याला म्हटलं जातं. मग त्याचा आपण मलाई जी वरती येते, साई येते, ती एकत्र करतो. मग त्याचं आपण विरजण घालतो. विरजणाचा आपण घुसळून ताक तयार करतो. ताकाला घुसळून आपण लोणी काढतो. मग लोण्याला गरम करून आपण त्याच्यातून तूप तयार करतो. तर ही एक प्रोसेस आहे ना. बरोबर. त्याला काहीतरी वेळ जातोय ना. तसं आपल्या शरीरामध्ये
आपण आहार घेतल्यानंतर, जेवण घेतल्यानंतर त्याचा आहार रस तयार होतो. मग रसाचं रक्त तयार होतं, रक्ताचं मांस होतं, मांसाचं मेद होतो, मेदाचा अस्थि बनतो, अस्थिची मज्जा बनते, मज्जेचं शुक्रात रूपांतर होतं आणि मग शुक्र चेहऱ्यावरती तेज स्वरूपात, ओज स्वरूपात चमकायला लागतं. मग आपल्याला तो नॅचरल ग्लो येतो. लोकांना कसं झालं आता की मला असं पटकन इन्स्टंट नॅचरल ग्लो पाहिजे. असं वडापाव खाऊन चेहऱ्यावरती कसा तो नॅचरल ग्लो येईल? त्याला जे शरीरासाठी योग्य आहे, गरजेचं आहे, तेच खाल्लं गेलं पाहिजे ना. बरोबर. हा फोटोशॉप नाहीये पटकन तुम्ही आता एआयच्या जमान्यामध्येच फक्त एवढ्या फास्ट ग्लो येऊ शकतो. तो नॅचरल ग्लो आणायचा असेल तर आहार घेतला पाहिजे, त्याच्यातून रस, मग रक्त, मग मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र, आणि मग ते ओज आपल्या चेहऱ्याच्या मार्फत ते तेज म्हणून चमकणारे. पूर्वी तुम्ही साधूंना, ऋषीमुनींना बघितलं असेल, त्यांची प्रभा, त्यांचा एक ऑरा असायचा. त्या चालत आले तरी असा मस्त ऑरा त्यांच्या पाठीमागे दिसायचा. तो फील आला पाहिजे, भेटल्यानंतर जाणवतं सर ते. बरोबर. आताचे सौंदर्य फक्त कॅमेऱ्यात भारी वाटतं, भेटलं की असं वाटतं की अरे नको. निरोगी आणि तेजस्वी त्वचेसाठी एक बेसिक डाएट रुटीन काय असावं? सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर, तेजस्वी आणि निरोगी त्वचा ही रससारतेचं लक्षण आहे. तर रससारता म्हणजे काय? रससारता ही त्वकसारता सांगितलेलं आहे. म्हणजे कोणताही आहार, म्हणजे थोडक्यात काय कळलं आपल्याला, तर लिक्विडचं प्रमाण शरीरामध्ये चांगलं असेल, आपण वॉटर बॅलन्स करू शकलो की आपली त्वचा एकदम तजेलदार, निरोगी आणि चमकणारी राहते. वॉटर बॅलन्स खूप महत्वाचं आहे. तुम्ही भाजी विकत घ्यायला गेलात की भाजीवाली काय करते हो? पहिल्यांदा भाजीवरती पाणी शिंपडते. पाणी शिंपडलं की भाजी कशी दिसते? लगेच टवटवीत, तजेलदार दिसते. आपण कुठेही साधं बार्बरच्या दुकानात जरी गेलो तर आपण काय करतो, तिथलं ते उचलतो आणि स्प्रे मारतो चेहऱ्यावरती. लगेच आपल्याला कसं वाटतं? फ्रेश वाटतं. आपल्या चेहऱ्याचा फ्रेशनेस, आपल्या त्वचेचा फ्रेशनेस हा त्यातल्या वॉटर इंटेक वरती डिपेंड आहे. स्किन हा खूप मोठा बॅरियर आहे, जो टेम्परेचरचा रेग्युलेशन करतो, जो आपल्या बॉडीतलं वॉटरचं रेग्युलेशन करतो. म्हणून तर आपल्याला घाम कमी किंवा जास्त येतो ना. म्हणजे आपली त्वचा सगळं जे बॅलन्स आहे ना, तो वॉटर बॅलन्स करत असते. आणि म्हणून ज्या ज्या लोकांचा बॉडीतला वॉटर बॅलन्स भारी असतो त्यांची त्वचा उत्तम असते. मग तुम्हाला जर चांगली निरोगी त्वचा ठेवायची असेल तर तुम्ही वेगवेगळ्या फळांचे रस घ्या. तुम्ही दूध, रोज एक ग्लास दूध तरी कमीत कमी तुम्ही पिलं पाहिजे. संत्र्याचा ज्यूस, मोसंबीचा ज्यूस किंवा कलिंगडाचा ज्यूस, असं कोणत्याही फळांचा ज्यूस. आजकाल भोपळ्याचा, दुधी भोपळ्याचा रस सुद्धा घेतला जातो. भाज्यांचं प्रमाण तुम्ही आहारातलं वाढवा. लिक्विड म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने ज्युसेस तुमच्या बॉडीमध्ये गेले पाहिजेत. हे ज्यूस तुमच्या बॉडीत गेले की चेहऱ्यावरती आपोआपच एक तजेलदारपणा यायला सुरुवात होतो. आहारातल्या कुठल्या अशा गोष्टी ज्या त्वचेवर खूप वाईट परिणाम करतात? आहारामध्ये शेंगदाणा आणि मेथी ह्या दोन गोष्टी अशा आहेत की त्या त्वचेला बिघडवतातच. त्यांचं जर प्रमाण जास्त झालं तर ते 100% त्वचेला बिघडवतात. म्हणून महत्वाचे एक 5 पथ्य आम्ही सगळ्या स्किन डिसीजच्या पेशंटमध्ये सांगत असतो की त्यांनी शेंगदाणे खाऊ नका, पोहे खाऊ नका, शेवगा, गवार, आणि बऱ्याच लोकांमध्ये गुळ हा जो आहे ना, हा आपल्या शरीराला खूप लवकर, म्हणजे स्किन डिसीजला पर्टिक्युलरली खूप प्रोन असतो. ज्या गोष्टी त्याला चांगलं करतात ना, त्याच गोष्टींचं थोडं प्रमाण वाढलं की त्याच गोष्टीला खराब पण करतात. आपण म्हणतो ना की तुमचा बेस्ट फ्रेंड हाच तुमचा सगळ्यात दुश्मन झाला तर सगळ्यात वाईट दुश्मन आहे. कारण त्याला तुमच्या सगळ्या गोष्टी माहिती असतात ना. तसं टोमॅटो आहे, अल्प मात्रेत खाल्लं तर रक्त वाढवतं, पण जास्त खाल्लं तर रक्त बिघडवतं. शेंगदाणे आहे, कमी प्रमाणात खाल्ले तर त्वचेला चांगलेत. बदाम आहेत, कमी प्रमाणात खाल्ले त्वचेला चांगलेत. यांचं प्रमाण थोडं जास्त झालं की हे त्वचेला बिघडवायला सुरुवात करतात. त्यामुळे स्किन डिसीजेस मध्ये गुळ, शेंगदाणे, गवार, शेवगा आणि पोहे हे 5 पदार्थ पहिले बंद केले पाहिजे. बंदच केले पाहिजेत की प्रमाणात खाल्ले पाहिजेत? डिसीज असेल तर बंद करणं उत्तम, आणि खाणं जास्त आवड असेल तर, आजार होऊ नये असं वाटत असेल तर प्रमाणात खाणं उत्तम. सर्वसाधारण मग हे प्रमाण किती असावं? म्हणजे आठवड्यातून किती वेळा मी त्या भाज्या खाल्ल्या पाहिजेत? हा, प्रमाण जे आहे ते आपल्या पचनशक्तीवर ठरवायला सांगितलंय. म्हणजे किती सुंदर आहे बघा. आपल्याला एखादी गोष्ट खाल्ल्यानंतर पचत असेल आणि त्याचा आपल्याला काही त्रास होत नसेल तर ती प्रमाणात आहे असं समजायचं. तरी सुद्धा अगदी मोघम सांगायचं झालं तर आपण म्हणतो ना की रात्री 2 भिजवलेले बदाम सकाळी तुम्ही खाऊ शकता, पण त्या 2चे 6 झालेत, 10 झालेत असं नको. तुम्ही एक 10-12 शेंगदाणे आहारात रोज ठेवायला हरकत नाही. तुम्ही अगदी ताटात सुद्धा बाजूला शेंगदाणे आणि थोडासा गुळ ठेवू शकता. त्याने तुमचं कॅल्शियम वाढणार आहे, त्याने तुमचं रक्त वाढणार आहे, हिमोग्लोबिन वाढणार आहे, त्वचेला सुद्धा मदतच होणार आहे. तसं आठवड्यातून एखाद्या दुसऱ्या वेळी मेथीची भाजी करून खायला, एखाद्या दुसऱ्या वेळी गवार, शेवगा किंवा पोहे खायला काय हरकत नाही. हे डेली रुटीन मध्ये नसलं पाहिजे. मानसिक तणाव
अपुरी झोप, डिप्रेशन ह्या कॉमन समस्या आहेत आजच्या काळामध्ये. या गोष्टींचा अर्थातच वाईट परिणाम नक्की होतो. 100% होतो. हो, पण काय परिणाम होतो यापेक्षा यांचा कमीत कमी परिणाम आपल्यावर होईल यासाठी काही रेमेडीज आहेत का आयुर्वेदामध्ये? अगदी त्याची सुरुवातच मी स्टार्टिंग पासून करेल. एखाद्या तुमच्या मित्राला मानसिक तणाव आहे हे त्याला बघितल्यावर तुम्हाला समजतं. हो, म्हणजे कुठे समजतं ते? त्वचेवरतीच ना, चेहऱ्यावरतीच ना. आपला चेहरा हा ताण, तणाव, डिप्रेशन, एन्झायटी सगळ्याचं रिफ्लेक्शन असतो. आपल्या स्किन वरती त्याला अटॅच्ड एवढ्या मसल्स आहेत ना की त्या अशा छोट्या 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 मसल्स पटकन ट्विस्ट होत असतात, हालत असतात. आणि जवळचाच व्यक्ती फक्त हे बारकावे टिपू शकतो. बरोबर. बाहेरच्यांना खूप कळत नाही, पण तुमच्या आईला, आजीला, मैत्रिणीला, मित्राला, जवळच्या बेस्ट फ्रेंडला पटकन आपल्या चेहऱ्यावरती एक बारीक लकीर जरी चेंज झाली तरी ती कळते. बरोबर की नाही? म्हणजे एवढं जवळचं नातं या गोष्टींचं आहे. मग तुम्ही मला सांगा, यांचं जर प्रमाण वाढलं तर काय काय होणार आहे? जास्त स्ट्रेस वाढला की सगळ्यात पहिलं इथं काळपटपणा यायला सुरुवात होतो. बऱ्याच जणांना या रिजन मध्ये काळपटपणा येतो, बऱ्याच जणांना इथं येतो. त्याला अकॅन्थोसिस निग्रिकन्स असं पण काही आजाराची वेगवेगळी नावं आहेत. किंवा तो स्ट्रेस दिसायला लागतो, ते रिफ्लेक्शन चेहऱ्यावर यायला लागतं. खूप जणांना डोळे खोल जायला लागतात, डोळ्यांच्या भोवती काळी वर्तुळं तयार व्हायला लागतात. काही जणांना पिंपल्सची प्रवृत्ती असेल तर त्यांचे पिंपल्स, थोडा स्ट्रेस घेतला की पिंपल्स लगेच वाढतात. काही जणांचे केस गळायला लागतात, काही जणांना इथं सुरकुत्या पडायला लागतात. म्हणजे बघा, फक्त स्ट्रेस, आपल्याला वाटेल एवढीशा स्ट्रेसने काय झालं, एवढीशा ताणतणावाने काय झालं. एवढीशा ताणतणावाने तुम्हाला लवकर म्हातारपण आलं, लवकर केस गळायला लागले, केस पिकायला लागले, टक्कल पडायला लागलं, डोळ्याभोवती काळी वर्तुळं तयार झाली, पिंपल्स यायला लागले आणि सगळ्यात महत्वाचं वांग येऊ लागली किंवा चेहरा काळवंडायला लागला. कार्श, कार्ष्णोष्ण, कामित्व, कंपानाह, शकृतग्रहण, बल, निद्रा, इंद्रिय भ्रंश, प्रलाप, भ्रमदीनता. बघा किती सुंदर टाकून ठेव. कुठपर्यंत जाते ही गोष्ट? तर अगदी बल, निद्रा, इंद्रिय भ्रंशापर्यंत. म्हणजे तुमचं बल हानी होते, झोप नीट लागत नाहीये, इंद्रियांमध्ये शक्ती राहत नाहीये आणि नंतर प्रलापापर्यंत हे लक्षणं जायला सुरुवात होतात. आणि म्हणून ते वेळीच आवरलं पाहिजे. स्ट्रेस फ्री लाईफ प्रत्येकाने म्हणजे हॅबिटच बनवली पाहिजे की कशाचा ताण घ्यायचा आहे. खरंच जो जन्माला आलेला आहे तो मरणारच आहे, मग ताण कशाचा घ्यायचा आहे? आजकाल तरुण लोकांमध्ये त्वचेच्या समस्या जास्त आहेत. हार्मोनल इम्बॅलन्स हे त्याचं एक प्रमुख कारण आहे. या गोष्टीकडे आयुर्वेद कसं बघतं आणि याच्याबद्दल आयुर्वेदामध्ये काय सांगितलेलं आहे? खूप छान सर. आपल्या बॉडीमधले कोणतेही हॉर्मोन्स जे आहेत ना, हे स्किन सगळ्यात जास्त रिफ्लेक्शन करतं त्याचं. ओके, म्हणजे एस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन किंवा अगदी स्त्रियांमधले सगळे वैशेषिक हार्मोन्स ज्याला आपण म्हणूयात, या प्रत्येक हॉर्मोनल इम्बॅलन्सचं जे फर्स्ट रिफ्लेक्शन आहे ना ते स्किनवरती होत असतं. आमचा एक कॉलेजमधला मित्र होता, तर तुम्ही प्रश्न विचारला म्हणून ते पटकन असं बॅक ऑफ द माइंड आठवलं. तर त्याला पिंपल आला ना आणि कॉलेजमध्ये आला की तो म्हणायचा, दिस इज माय टेस्टेस्टेरॉन. तर टेस्टेस्टेरॉन वाढलं की पिंपल्स वाढणारच आहेत, आता हे नॅचरल आहे. पण मग त्याला चिकित्सा पण झाली पाहिजे ना, त्याला कुठेतरी काउंटर ऍक्टिंग झालं पाहिजे, बॅलन्स झालं पाहिजे. आणि आयुर्वेदामध्ये ह्याचे खूप सुंदर उपचार आहेत. म्हणजे फक्त शारीरिक शांती, मानसिक शांती, ताणतणाव मुक्त एवढंच नाहीये. आहारातल्या गोष्टी सुद्धा हॉर्मोन्स बदलवतात ना आपल्या बॉडीतले. आपण प्लांट बेस्ड डाएट जास्त घेतोय का आपण अॅनिमल बेस्ड डाएट जास्त घेतोय? म्हणजे प्लांट प्रोटीन आपण घेतोय की अॅनिमल प्रोटीन घेतोय? प्लांट प्रोटीन घेतले तर ते हॉर्मोन्स वाढणार आहेत, अॅनिमल प्रोटीन घेतलं तर अॅनिमलचे हॉर्मोन आपल्या बॉडीतले कम्पॅरेटिव्हली जास्त वाढणार आहेत. म्हणून आपला आहार पण याला खूप मॅटर करत असतो. आपण दुग्ध आहार घेतोय का फलाहार घेतोय का आपण फक्त पालेभाज्या खातोय का आपण फळभाज्या जास्त खातोय? आजकाल लोकांचं काय झालं ना, एखादा कुठला तरी रील्स बघतात आणि ते डाएट सुरू करतात. ओके, आणि मग आजारी पडल्यानंतर म्हणतात की आता डाएट करेक्शन करून आम्हाला द्या. तर मुळातच आपल्याकडे महाराष्ट्रीयन थाळी ही सर्वात सुंदर आणि षड्रसात्मक थाळी सांगितलेली आहे. आणि आयुर्वेद म्हणतो षड्रसाभ्यासाही श्रेष्ठ. त्या थाळीमध्ये जर तुम्ही बघितलं तर पोळी आहे, 2 भाज्या आहेत, एक सुकी भाजी, एक पातळ भाजी, एक त्याच्यामध्ये लोणचं आहे चवीपुरतं, थोडंसं मीठ बाजूला असतं, एक लिंबाची फोड असते, बरोबर, भात असतो, थोडा दही भात असतो. हे जर सगळं कॉम्बिनेशन बघितलं तुम्ही, शेजारी थोडंसं ताकाचं भांड प्यायला ठेवलेलं असतं. हा षड्रसाभ्यास आहे. मधुर, आम्ल, लवण, तिक्त, कटू, कषाय सगळे रस आले. म्हणजे खारट मीठ आलं, आंबट लोणचं आलं, ताक आलं, 2 भाज्या आल्या, फळभाज्या आल्या, पालेभाज्या आल्या, चपाती किंवा भाकरी आली आणि तांदूळ आला, म्हणजे भात आला. हे पूर्ण अन्न आहे. तर जो व्यक्ती रोज आहारामध्ये आपल्या पूर्ण अन्न ठेवतो ना, त्याला
ते पोषणच ठरतं शरीराला, ते फलदायी ठरतं. त्याची स्किन, त्याचे हेअर या सगळ्या ग्लोईंग राहतात, आरोग्य त्याचं वाढणारं ठरतं. आणि जो एकांतिक म्हणजे एकाच रसाचा अभ्यास करत राहतो किंवा एक प्रकारचा डाएट करत राहतो, त्याला आत्ता तात्पुरतं बरं वाटू शकतं, पण त्याचा प्रोलॉंग ते चांगलं नाहीये. त्यामुळे अशा पद्धतीचे जे डाएट प्लॅन आहेत, एकांगी डाएट प्लॅन करू नका. महाराष्ट्रीयन जेवण किंवा षड्रसात्मक डाएट हे सगळ्यात बेस्ट आहे. ते आपण उत्तम आरोग्यासाठी जपलं पाहिजे. केटो डाएट ज्याच्यामध्ये प्रोटीन्सचं इंटेक सर्वाधिक असतं, हो, याबद्दल तुमचं काय मत? अगदी तोच. म्हणजे आता या प्रश्नाला जोडून खूप सुंदर प्रश्न विचारलात तुम्ही, की पुन्हा तेच म्हणजे कीटो डाएट झालं किंवा फक्त फास्टिंगचे डाएट आहेत आता वेगळे, हे सगळे एकांतिक डाएटच्या प्रकारात मोडतात. म्हणजे काहीतरी एकच खायचं. काही जण बघा नुसतं दूध म्हणजे दूधच पितात, काही फक्त ताक म्हणजे ताकच पितात, काही जण फक्त उकडलेले म्हणजे उकडलेल्याच गोष्टी खातात, काही जण फक्त मोड आलेल्याच गोष्टी खातात, काही जण फक्त भाकरीच खातात, काही जण भाकरी सोडून फक्त प्रोटीनच खातात, काही फक्त मांसाहारीच राहिलेत, काही फक्त शाकाहारीच राहिलेत. आणि आयुर्वेद तुम्हाला एवढा ग्रेट आहे की कुठल्या मांसाबरोबर कुठलं मद्य खायचं हे पण सांगतो. म्हणजे जर फिलॉसॉफिकल अँगलने आपण बघितलं तर आयुर्वेद कधी अशा एकांतिक डाएटला प्रमोट करत नाही. फक्त कीटो डाएट करा किंवा फक्त प्रोटीन डाएट करा किंवा फक्त एखादं व्हेजिटेरियन डाएट वरती राहा, नाही. आयुर्वेद हा तुम्हाला परिपूर्ण आहार शास्त्राची माहिती देतो. तुम्हाला मध्यवर्ग, मांसवर्ग, याच्यापासून दुग्ध वर्ग, फल वर्ग, शाक वर्ग, शुक वर्ग, शिंबी धान्य वर्ग, अशा सगळ्या वर्गांचा आपण म्हणूयात की डिटेल डिस्क्रिप्शन जर कुठं वाचायचं असेल तर ते आयुर्वेदात वाचायला मिळतं. त्यामुळे मला आयुर्वेद जाम आवडतो. म्हणजे पूर्वी मलाही असं वाटायचं तुमच्यासारखं की आयुर्वेदात हे डाएट सांगितलं नसेल, ते डाएट सांगितलं नसेल. आयुर्वेदात कुठल्या मांसाबरोबर कुठलं मद्य प्यायचं हे पण सांगितलंय. त्यामुळे आयुर्वेद हा एवढं सुंदर डाएट प्लॅन कोणीच देत नाही सर. एक कॉन्ट्रोवर्शियल प्रश्न, शाकाहारी आहार चांगला की मांसाहारी आहार चांगला? हा, आता जर आपल्याला सात्विक गती आयुष्यामध्ये पुढे मिळवायची असेल, म्हणजे देवधर्माकडे जायचंय, यज्ञ याग करणार आहोत आपण, किंवा एकूणच आपलं काम बैठं आहे, सात्विक आहे, शांत आहे, तर आपला आहार सुद्धा सात्विक, शांत आणि शाकाहार असला पाहिजे की जो आपल्या मनामध्ये पण ते भाव निर्माण करेल. पण आपल्याला बॉर्डरवरती जायचंय, युद्ध करायचंय, आपलं कामच असं अग्रेशनचं आहे, किंवा कोणीतरी जिम इन्स्ट्रक्टर आहे, बॉडी बिल्डर आहे, किंवा कोणीतरी एखादा त्या बाउन्सर असतात ना आजकाल, अशा पद्धतीचा तो त्याचा व्यवसाय आहे, जॉबच तो आहे असं आपण म्हणूयात, तर त्याला अग्रेशनची गरज आहे. कोणी पोलीस आहे, कोणी आर्मीमध्ये आहे, तर अशांमध्ये तामसिक आहार गरजेचा आहे. म्हणून आयुर्वेदाने आहाराचं विभागणी हे तुमच्या व्यवसायावरती केलेली, म्हणजे तुम्हाला पुढे जाऊन तुमच्या आयुष्यातून काय साध्य करायचंय त्यानुसार तुमचा आहार असला पाहिजे. त्यामुळे ज्यांचं गोल, एम हे शांत आहे, सात्विकता आहे, त्यांनी शाकाहारी आहाराकडे शिफ्ट झालं पाहिजे. आणि ज्यांच्या गोलमध्ये किंवा व्यवसायामध्ये, पॅशनमध्ये अग्रेशन आहे, त्यांना आता युद्ध करायचंय किंवा त्यांना पुढच्या वरती विजय प्राप्त करायचा आहे, अशांनी सगळ्यांनी मांसाहार करायला हरकत नाही. त्वचेवर साधारण चेहऱ्यावर अचानकपणे काळे डाग, ज्याला आपण पिगमेंटेशन म्हणतो, ही आजकालची एक प्रमुख समस्या आहे, वाढत चाललेली समस्या आहे. हो, याची कारण काय आहेत आणि याच्यावरती क्विक सोल्युशन्स काय आहेत का आयुर्वेदामध्ये? हो, पहिल्यांदा त्वचेवरती काळे डाग का अचानक यायला लागतात ते आपण बघूयात. तर बऱ्याचदा कसं होतं की लोकांना आजकाल खूप वेगवेगळ्या क्रीम चेहऱ्याला वापरतायत, अगदी लहानपणापासून. म्हणजे आता बाळ जन्माला नाही आलं तोपर्यंत त्याला मामा भेटायला येताना पण एक मोठं बेबी किट घेऊन येतो. त्याच्यामध्ये ते सोप, शॅम्पू, क्रीम, लोशन, बेबी पावडर, काय नाही ते सांगा मला. आता त्या बाळाला आपण, त्याची तर त्वचा सगळ्यात नाजूक आहे, त्याला कोणतीही गोष्ट तुम्ही तिथे लावलीत, आयुर्वेद सांगतो की त्याच गोष्टी लावा ज्या गोष्टी तुम्ही खाऊ शकता. बघा काय सुंदर आहे. म्हणजे यू कॅन अप्लाय व्हॉट यू कॅन इट, डोंट अप्लाय द थिंग्स विच यू कॅनॉट इट. जे तुम्ही खाऊ शकत नाही ना ते लावू नका, कारण आपण त्वचेला काही लावलं ना तर ते इथून सुद्धा पोटातच जात आहे, आणि आपण खाल्लं तरी पोटातच जात आहे. तर ह्या दोन्हीचा इम्पॅक्ट त्वचेवरती होत असतो. आता आपण मार्केटमधल्या कोणत्याही 5 प्रोडक्टची नावं घ्या आणि जे आपण चेहऱ्याला लावतो ते आपण खाऊ शकतो का? हो, नाही. मग कशाला लावतोय आपण ते? आपल्या लक्षातच येत नाहीये ते कुठंतरी जाऊन माझ्या त्वचेला हानिकारक ठरणार आहे. मध्ये एका खूप मोठ्या कंपनीवरती कॅन्सर कॉझिंग प्रोडक्ट, त्यांचे बेबी प्रोडक्ट सगळे कॅन्सर कॉझिंग आहेत म्हणून केस झाली. बरोबर, म्हणजे कॅन्सर तयार करेपर्यंतचे इन्ग्रेडियंट आहेत
आणि ते आपण सहज कोणताही अभ्यास न करता चेहऱ्याला लावतोय. मग त्याच्यापेक्षा त्या बाळाला दुधाने आजी आंघोळ घालायची, टाळूला तेल लावून मस्त चोपडायची आणि त्याची टाळू भरायची, हे काय वाईट होतं? बरोबर. त्याच्यामुळे तर त्वचा अजून चांगली तयार होते. तर मुळात हा प्रश्नच सुरू कुठून होतोय, तर आपण काय अप्लाय करतोय तिथून. आणि म्हणून आपण काय अप्लाय करतो त्याच्याकडे लक्ष द्या. म्हणजे अचानक ते येणं, अचानक चेहऱ्यावर ते काळवंडलेपणा येणं किंवा वांग पडणं, या गोष्टी होणार नाहीत. समजा चुकून त्या झाल्याच, त्याची अन्य कारणं मिळाली तुम्हाला, तर त्याच्यामध्ये तुम्हाला यकृत दृष्टीची कारणं मिळतील, त्याच्यामध्ये तुम्हाला ब्लड इम्प्युरिटीची कारणं मिळतील, किंवा खाण्यामधले आता चीज, सॉस, पिझ्झा, बर्गर याच्या गोष्टी खाण्यात वाढलेल्या आहेत, त्याच्यामुळे सुद्धा रक्तदृष्टी होऊन चेहऱ्यावरती अशा पद्धतीने छोटे छोटे डाग येत असतात, ती कारणं मिळतील. तर त्याचं अनालिसिस पहिल्यांदा केलं पाहिजे की कशामुळे हे काळे डाग तयार झाले. मग या डागांवरती पोटातून औषधं देणं गरजेचं आहे का एक्सटर्नल ऍप्लिकेशन करणं गरजेचं आहे? मग पोटातून औषध देणं गरजेचं असेल तर पोटातली गौरी आदी घृतासारखी औषधं आहेत, पंचतिक्त घृतासारखे आहेत, वज्रकम घृतासारखे आहेत, अशी खूप सुंदर औषधं आयुर्वेदात सांगितले की त्या औषधांनी आपण ते डाग काय करू शकतो, घालवू शकतो. आणि एक्सटर्नल ऍप्लिकेशन करायचे असतील तर खूप चांगले लेप सांगितलेले आहेत. चंदनाचा लेप आहे, सारिवाचा लेप आहे, मंजिष्ठाचा लेप आहे, दारू हरिद्रा किंवा हळदीचा लेप आहे. पूर्वीच्या काळी बघा जायफळ उगाळून लावायचे, किंवा तुम्हाला आठवत असेल की आपल्या आजी ते शालमली कंटक घेऊन दुधाची साय जी आहे त्याच्यावरती उगाळून चेहऱ्यावरती लेप लावायची. रक्तचंदनाची बाहुली पूर्वी तर प्रत्येकाच्या घरात असायची, आणि ते चंदन उगाळून लावलं जायचं किंवा रक्तचंदन उगाळून लावलं जायचं. आणि ह्या सगळ्या सुंदर नॅचरल रेमेडीज आताच्या तुमच्या, म्हणजे आमच्या क्रीम मध्ये आता कुंकुमादी तेल आहे असं सांगून पुन्हा ती क्रीम खपवली जाते. ओके, मग त्याच्यापेक्षा कुंकुमादी तेलच डायरेक्ट लावा ना. तुम्ही भारतात आहात, तुम्हाला ती इझिली मिळत आहे, त्यांच्याकडे मिळत नाहीये, म्हणून त्यांना त्या क्रीम मध्ये 2 थेंब याचे टाकावे लागतात. आपण ते 2 थेंब टाकण्यापेक्षा अख्खी क्रीमच्या ऐवजी अख्खं ते कुंकुमादी तेलच वापरूयात ना. हा जो वैचारिक डिफरन्स आहे ना, तो मला वाटतं एज्युकेशनच्या मार्फत झाला पाहिजे. आणि ते असं म्हणजे तुमच्यासारखी जी लोक काम करतायत की एक पॅशनेटली चांगला विचार लोकांपर्यंत पोहोचावा, याच्यासाठी पॉडकास्टचं माध्यम आहे किंवा कुठलंही, हे ऑथेंटिसिटीच्या मार्गानेच पोहोचणार आहे, त्याला पर्याय नाहीये. म्हणजे तुम्हीच तुमचा एक मोबाईल विकत घेतानाची गंमत आठवा. 10 मित्रांना तरी फोन केले होते, मोबाईलचे कितीतरी ब्राउशर्स तुम्ही वाचले, 4 व्हीलर विकत घ्यायला जाताना सुद्धा 10 शोरूमला तुम्ही भेट देताय, त्या गाडीच्या इंजिन पासून त्याच्या सीसी पासून सगळा अभ्यास तुम्ही केला. चेहऱ्याला लावायच्या क्रीमच्या वेळेस का अभ्यास करत नाही हो? आपण काहीतरी चेहऱ्याला लावतोय, खातोय, तर त्याचा आपण थोडा काय केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, आणि मग ते प्रोडक्ट्स आपण वापरले पाहिजेत. आणि त्याची रिडिंग बिटवीन द लाईन, डोंट अप्लाय द थिंग्स विच यू कॅनॉट ईट, अप्लाय ओनली व्हॉट यू कॅन ईट. जे तुम्ही खाऊ शकता तेच चेहऱ्याला लावा. आता हेच प्रोडक्ट्स, आयुर्वेदिक प्रोडक्ट्स किंवा मग हर्बल प्रोडक्ट्स, आजकाल खूप अवेलेबिलिटी आहे या सगळ्या प्रोडक्ट्सची. हजारो हर्बल आणि आयुर्वेदिक प्रोडक्ट्स आहेत. याची ऑथेंटिसिटी आम्ही कशी चेक करावी, आणि खरंच ते आयुर्वेदिक आहे किंवा मग हर्बल आहे, हे आम्हाला कसं गॅरंटीड कळेल? वा, खूप छान प्रश्न आहे सर. आजकाल कसं झालेलं आहे, हर्बल म्हटलं की आयुर्वेदिक, किंवा वनौषधींचं म्हटलं की आयुर्वेदिक, किंवा कुठलंही झाडपाल्याचं म्हटलं की आयुर्वेदिक, असे गैरसमज लोकांमध्ये पसरत चाललेले आहे. तर असं नसतं. म्हणजे मध्ये एका तेलावरती केस झाली की त्यांनी त्या तेलाचं नाव हर्बल ठेवलं होतं, म्हणजे एक नाव आणि त्याच्या पुढे हर्बल ऑइल असं ठेवलं होतं, पण त्याच्यात केमिकलच सगळं होतं. म्हणजे त्याच्यात ते टाकलेलंच नव्हतं. त्यांनी ज्या कंटेंट बद्दल ते बोलत होते तो कंटेंटच त्याच्यामध्ये नव्हता. तर या सगळ्याचं उत्तर काय? तर या सगळ्याचं उत्तर ना, की तुम्ही ओळखीचं अन्न, हा एक पूर्वीच्या काळी कन्सेप्ट होता. म्हणजे लहानपणी ना, आम्ही साधं आमच्या घरामध्ये सुद्धा गाई असेल किंवा घरातली म्हैस असेल किंवा कुठलंही अन्न असेल तर ते ओळखीचं, म्हणजे तुम्ही त्याला ट्रेस करू शकायचा की हे दूध कोणत्या घरून आलेलं आहे, कोणत्या गायीपासून हे दूध आलेलं आहे, किंवा घरात असलेलं गहू आहे, घरात असलेली ज्वारी आहे, बाजरी आहे, हे सगळं अन्न आपलं ओळखीचं होतं. आता ओळखीचं अन्न राहिलेलं नाही. बरोबर. शहरामध्ये विचारलं दूध कोण देतं, तर भैया दूध देताय म्हणते. ओळख म्हणजे फार फार तर तो कोण आणून देतोय तेवढीच ओळख, किंवा त्या एखाद्या डी मार्टची ओळख असते किंवा एखाद्या शॉपिंग कार्डची ओळख असते, एवढी. ह्याला ओळखीचं अन्न नाही म्हणत. ओळखीचं अन्न म्हणजे त्याचे रूट्स जे आहेत ना, जिथून ते तयार झालंय ना, त्याच्याशी आपली काहीतरी नाळ जोडलेली असणं.
कारण हे सर आता पुरतं नाहीये. आपले जेनेटिक्स आहेत ना, हे हजारो वर्षांचे, सालांचे, आजी आजोबांपासूनचे ते जेनेटिक्स आहेत. बरोबर. मी जेव्हा ऑस्ट्रेलिया, नेदरलँड, जर्मनी, दुबई, रशियामध्ये जातो आणि तिथं जेव्हा मला हा प्रश्न विचारतात की सर आम्ही काय खाल्लं पाहिजे, तर मी म्हणतो ईट युअर ग्रँड मदर्स डाएट ओनली. तुम्ही फक्त तुमच्या आजी जी खात होते ना ते खा, म्हणजे तुमची त्वचा चांगली राहणार आहे, शरीर चांगलं राहणार आहे. त्याला एक जेनेटिकल मेमरी दिली गेलेली आहे, त्याला एक कोड लँग्वेज दिलेली आहे. आता जे कोणालाच माहिती नाहीये असं अन्न खाऊन तो ॲजिनोमोटो किंवा चायनीज कितीतरी प्रोडक्ट्स मध्ये वापरले जाणारे केमिकल्स हे आपल्या बॉडीला माहितच नाहीयेत. हजारो पिढ्या कोणाला ते माहिती नाहीयेत. तर ते आज ना उद्या ते दुष्परिणामच तयार करणार आहेत. त्यामुळे आपण अन्न खाताना सुद्धा ओळखीचं अन्न हा इथे कन्सेप्ट वापरला पाहिजे आणि आपण पहिल्यांदा आपले डाएट प्लॅन शिफ्ट केले पाहिजे. मग आता याच्यातनं तुम्हाला कोणता प्रोडक्ट तुमच्या चेहऱ्याला लावायचा आहे असं किंवा कोणत्याही स्किनला लावायचा आहे हे शोधायचं असेल तर ऑथेंटिसिटी कशी मिळणार आहे तुम्हाला, तर तुमच्या नियरेस्ट ओळखीच्या वैद्याकडे तुम्ही गेलं पाहिजे ना. आज आपण कुठे, आम्हाला का प्रत्येक वेळी एखादं शॉपिफायच पाहिजे, अमेझॉनच पाहिजे किंवा एखादी फॉरेनची कंपनी, आम्हाला कोरियन ब्रँडचे प्रोडक्ट्स खूप जवळचे वाटू लागलेत. पण आमच्या घराच्या शेजारी एखादा वैद्य स्वतः तिथे घरामध्ये तुपापासून, तेलापासून एखादं तेल औषध सिद्ध करतोय, मलम बनवतोय आपल्यासाठी, तर तो आम्हाला दूरचा वाटतोय. असं कशामुळे झालं? तर मुळात त्याची सुरुवात इथून झाली पाहिजे. प्रोडक्टची ऑथेंटिसिटी कुठेतरी काचेच्या घरात बसलेली एखादी लॅबोरेटरी नाही ठरवू शकत. त्याची ऑथेंटिसिटी ही तुमचं मन, तुमचं हृदय, तुमच्या डोळ्यासमोर ती प्रोडक्ट तयार होणं, तुमच्यासाठी तो वापरला जाणं आणि हजारो वर्षे आपल्या सिस्टीम मध्ये तो असणं याने ठरणार आहे. आज मार्केटमधला कुठलाही प्रोडक्ट घ्या सर, साधं कुठल्याही एका केमिकलचं तुम्ही मला औषध सांगा, 1 वर्षानंतर मेडिकलमध्ये ते अवेलेबल होणं पण बंद होत आहे. त्याच्यावरती बॅन तरी आलेला असतो किंवा ते आउट ऑफ स्टॉक तरी झालेलं असतं. ओके, पण आयुर्वेदातलं त्रिफळा घ्या, आयुर्वेदातलं यष्टी मधू घ्या, आयुर्वेदातलं मंजिष्ठा घ्या, अनंत घ्या, 5-5 हजार वर्षापासून तेच आहे. त्यांचं मार्केट टिकून आहे, मेडिकल शॉपमध्ये त्यांचा डब्बा टिकून आहे, बरोबर, त्यांची ऑथेंटिसिटी टिकून आहे. तर आपण जे लॉंग ऑथेंटिक टाइम टेस्टेड गोष्टी आहेत, जे टाइम टेस्टेड प्रोडक्ट आहेत, त्याच्यावरती जास्त विश्वास ठेवला पाहिजे का काल आलेल्या ग्लुटॅथिऑन थेअरीवरती विश्वास ठेवायचा आहे, का काल आलेल्या एखाद्या पॅरासिटामॉल वरती विश्वास ठेवायचा आहे? हा ज्याने त्याने वैचारिक प्रश्न आहे, आपल्या मनाला हा प्रश्न विचारला पाहिजे. 100-150 वर्षाचं आयुष्य असणारे काही प्रोडक्ट आहे त्याच्यातले, तर काही प्रोडक्ट म्हणजे मागच्या 2 वर्षापासून फक्त गाजलेले प्रोडक्ट आहेत. त्याचे दुष्परिणाम अजून लोकांच्या समोर आलेले नाहीयेत. आणि त्यामुळे आपण ऍटलिस्ट आपल्या शरीराला काय वापरायचंय त्याच्यात चूजी आपण नक्कीच असलं पाहिजे आणि त्याचं सोपं उत्तर प्रोडक्ट निवडायचं. त्या प्रोडक्टचं मार्केटमधलं स्थान 1 वर्षापासून आहे, 10 वर्षापासून आहे, 50 वर्षापासून आहे का 5000 वर्षापासून आहे, एवढं चेक करून रिचेबल नॉन सोर्स पासून तुम्ही घेतलं तर तुम्हाला काही त्रास नाही. आजकाल साध्या साध्या ब्युटी पार्लर्स मध्ये सुद्धा स्किन रिलेटेड ट्रीटमेंट्स होतात, जसं की ग्लुटाथिओनचं IV इंजेक्शन झालं किंवा मग विविध प्रकारचे फेशियल, कार्बन फेशियल आहे, लेझर आहेत. या सगळ्या गोष्टींचे दुष्परिणाम काही आहेत का? ह्या टेस्टेड गोष्टी आहेत का? आणि आयुर्वेद काय सांगतो या सगळ्या गोष्टींबद्दल? वा सर, तुम्ही एक गोष्ट ऐकली तर तुम्हाला शॉकिंग वाटेल. आता जो लेटेस्ट डर्मापेन वापरला जातो, म्हणजे चेहऱ्यावरती किंवा जिथे केस आणायचे किंवा रिंकल्स घालवायचे त्याच्यासाठी खूप फेमस आहे डर्मापेन. त्याचा उल्लेख 5000 वर्षापूर्वी आयुर्वेदाच्या संहितामध्ये वाग्भटाचार्यांमध्ये मिळतो की 6 ते 7 वेगवेगळ्या सुया घेऊन त्याला छान कुट्टण प्रक्रिया करून तो कुट्टणासाठी म्हणजे मायक्रो निडलिंगसाठी वापरायला सांगितलेला आहे. तुम्हाला वाटतंय का की सुश्रुत संहितेमध्ये लेझरचा उल्लेख आहे? ओके, की म्हणजे अनवॉन्टेड हेअर कमी करण्यासाठी त्यावेळी सुश्रुताचार्यांनी सूर्यकांत मणी वापरायला सांगितलेला आहे की जो प्रिझम सारखे ऍक्शन करतो, नॅचरल सनलाईटला तो कॉन्सन्ट्रेट करतो आणि फक्त हेअर बर्न करतो, स्किन बर्न होऊ देत नाही. म्हणजे प्रिन्सिपली बघितलं तर डर्मापेन आयुर्वेदात सांगितलेलं आहे, लेझर आयुर्वेदात सांगितलेलं आहे, मायक्रोडर्म ॲब्रेजन क्रिस्टल मधून करा किंवा डायमंड मधून करा, त्या आयुर्वेदामध्ये पृथ्वी तत्वाच्या अंदर पंचछायेमध्ये सांगितलेलं आहे. हायड्रा फेशियल हे आप तत्वामध्ये सांगितलेलं आहे, एअर जेट हे वायू तत्वामध्ये सांगितलेलं आहे, किंवा व्हॅक्युम किंवा सेबिस्पेअर सारख्या, म्हणजे आपण ते आता ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स काढायला नाहीत का, छोट्या छोट्या मशीन्स असतात, त्याने व्हॅक्युमने ते पटकन सक्शन होतं, त्या सगळ्या आकाश तत्वात सांगितलेल्या आहेत. रोम संजनन, त्याच्यानंतर पांडुकरण,
कृष्णीकरण ह्या चिकित्सेची नाव आहेत सर. म्हणजे सुश्रुताचार्यांनी गोऱ्याला काळा करण्यासाठी, काळ्याला गोरा करण्यासाठी, नसलेले केस आणण्यासाठी अशा प्रकारच्या सगळ्या चिकित्सा वर्णन करून ठेवलेल्या आहेत. म्हणजे आपल्याला आता सहज वाटतं की एखादा माणूस टॅटू काढतो, मग तो परत त्याच्यावरती कार्बन फेशियल करतो किंवा लेझर करतो, परत तो टॅटू घालवतो, तोपर्यंत त्याचं ब्रेकअप झालेलं असतं परत दुसरा टॅटू त्याला पाहिजे असतो. मग या गोष्टी गोंधण्याची प्रक्रिया आता आली का पूर्वी होती हो? पूर्वीपासून बरोबर आहे. मग गोंधण्याच्या जेवढ्या काही काढण्याच्या आणि घालवण्याच्या रेमेडीज ह्या आता आल्यात का पूर्वी होत्या? अर्थातच पूर्वी होत्या, खूप सुंदर होत्या. आणि म्हणून त्याला रोमसंजनन आहे, कृष्णीकरण आहे, पांडुकरण आहे, या सर्व चिकित्सा ऑथेंटिकली आयुर्वेदात खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. गंमत फक्त अशी झाली की आपल्याला त्याचं भारी पॅकिंग मध्ये आलं, ब्युटी पार्लर मध्ये आलं की भारी वाटतं. प्रिन्सिपल आपण समजून घेतलं की लक्षात यायला लागतं की पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांच्या पंचछाया आपल्या त्वचेवरती तयार होत असतात. पार्थिव, अग्नी, वायवी, आकाशी आणि अंबसी अशा प्रकारच्या छाया. आणि त्या प्रत्येक छायेची ट्रीटमेंट म्हणजे मायक्रोडर्माब्रेजन, PRP, डर्मा रोलर, डर्मा पेन किंवा हायड्राफेशियल, हायड्राजेट, एअर जेट, व्हॅक्युम, सेबिस्पियर, एवढंच काय आत्ताच्या कोलॅजन रिमॉडेलिंग पर्यंत किंवा तुमच्या ग्लुटेथिऑनच्या थिअरीपर्यंत. आता ग्लुटेथिऑनच्या थिअरीला आयुर्वेद काही सपोर्ट करत नाही कारण त्याचे दुष्परिणाम पण आहेत. पण प्रिन्सिपली जर आपण बघितलं तर ह्यातल्या जेवढ्या नॉन इन्व्हेजिव्ह किंवा नॉन ॲब्लेटिव्ह थेरपीज आहेत, नॉन इन्व्हेजिव्ह आणि नॉन ॲब्लेटिव्ह म्हणजे ज्याला स्किन कट केली जात नाही, वरच्यावर करण्याच्या जेवढ्या ट्रीटमेंट आहेत ना, त्या सगळ्या आयुर्वेदात आपल्याला संस्कृतच्या श्लोकांमध्ये वाचायला मिळतात. म्हणजे त्या सेफ आहेत, म्हणजे त्या सेफ आहेत आणि त्या आपण करायला काही हरकत नाहीये. योग्य मार्गदर्शनाखाली फक्त आपण ते केलं पाहिजे. नाही तर आजकाल काय होतं की ती स्वतः ग्रॅज्युएट असते, MSc, MCOM किंवा MD किंवा अगदी आयुर्वेदातले लेटेस्ट डॉक्टर सुद्धा किंवा MBBS डॉक्टर सुद्धा जी स्वतः ज्ञानाने खूप संपन्न आहे, असे ब्युटी पार्लर मध्ये जातात आणि 10वी फेल असणाऱ्या एखाद्या व्यक्तीला विचारतात की दीदी मेरे लिए ये कौन सा क्रीम सूट होगा. तर हे कुठेतरी चुकतंय, हा विरोधाभास आहे. म्हणजे नक्कीच काही ब्युटी पार्लर्स मध्ये सर्टिफिकेशन घेऊन अॅनाटॉमी फिजिओलॉजीचा अभ्यास करून त्याच्यातले पण हायर जे एज्युकेशन आहे ते करून ते चांगल्या पद्धतीने ब्युटिशियन म्हणून काम करतात. तर ते एवढं फक्त बघून गेलं पाहिजे की आपण आपली शेवटी स्किन एखाद्या पुढच्या व्यक्तीच्या हातात घेतोय, कुठेतरी काहीतरी पाहिलंय फक्त आणि लगेच स्वतःच सलून टाकलंय आणि आता 24 कॅरेट गोल्ड फेशियल सुरू केलंय, तर ते तुम्हाला 24 कॅरेट गोल्ड लावणार आहेत का कॅल्शियम कार्बोनेट लावणार आहेत आणि चुना लावून जाणार आहेत, हे तुम्ही ठरवलं पाहिजे. ग्लुटाथिओन बद्दल आयुर्वेद काय सांगतो? आता सगळ्यात पहिलं म्हणजे ग्लुटाथिओन काय आयुर्वेदात नव्हतं, त्यामुळे ग्लुटाथिओन बद्दल आयुर्वेद काहीच सांगत नाही. म्हणजे आता ज्या गोष्टी वर्णन केलेल्या नाहीयेत त्यांना कसं जाणून घ्यायचं, तर आयुर्वेद म्हणतो की त्याला अनुक्त म्हणजे जे ग्रंथात सांगितलं नाहीये पण त्याच्या कार्यावरून आपण त्याला समजून घ्यायचं. तर त्याचं कार्य काय, तर ते शरीरातल्या पेशींमध्ये थोडस आपण म्हणूयात की वर्ण्यकृत कार्य असं करतंय, म्हणजे गोरं बनवण्याचं काम ते करतंय. म्हणजे कुठेतरी वर्ण्य काम त्याचं असणार आहे, वर्ण प्रसाधनाचं काम असणार आहे. तर त्याचं रक्तपेशिकांवरती काय काम होत आहे ते बघितलं गेलं पाहिजे, त्याचे दुष्परिणाम काय काय होत आहेत ते बघितलं पाहिजे. मध्ये एक ऍक्ट्रेस, खूप चांगली ऍक्ट्रेस, ग्लुटेथिऑनचे इंजेक्शन घेऊन मेली, हार्ट अटॅकने मेली. तर मग असं घडल्यानंतर आपल्याला गोरं होणं जास्त महत्वाचं आहे का हार्ट अटॅकने मरणं असा साईड इफेक्ट आपल्याला चालणार आहे? प्रत्येक गोष्टीचा काहीतरी इफेक्ट आहे म्हणजे काहीतरी साईड इफेक्ट असणारच आहे. तर तो इफेक्ट अँड साईड इफेक्ट, कॉज अँड ऍक्शन रिलेशनशिप बघितली गेली पाहिजे. आणि जर त्याचा साईड इफेक्ट अगदी प्राणघातक नसेल तर वापरायला हरकत नाहीये, पण असं जीवावर बेतणार असेल म्हणजे ते गोरं होण्याला पण काही अर्थ नाहीये. खूप ऍक्टर ऍक्ट्रेस तुम्ही बघितले असतील की ते स्वतःच रूपडं चेंज करण्यासाठी त्यांनी ज्या काही शस्त्रक्रिया केल्या किंवा ज्या काही गोष्टी त्यांनी शरीरामध्ये टोचून घेतल्या, अगदी आताच्या काळामध्ये तुम्ही बघताय की ते बोटॉक्स अँड फिलर्स म्हणून एक प्रकार खूप वाढलेला आहे. आणि त्या बोटॉक्स फिलर्सने लांबून दुरून ती स्किन खूप छान दिसते, पण जवळ तुम्ही जाऊन बघितलं तर तुम्हाला अगदी ते स्पंज आतमधले हलवता येतात. किंवा काही जण ब्रेस्ट रिमॉडेलिंग करतात, काही जण बॅक शेप आपला बॉडीचा रिमॉडेलिंग करतात, त्याच्यामध्ये सिलिकॉन सारखे पॅड टाकतात.
तर किती अननॅचरल आहे ते. म्हणजे पुढच्याला सुंदर दिसण्यासाठी आपण आपल्या शरीरावरती किती अन्याय करायचा, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. म्हणजे त्याला आपण सर तुम्ही किंवा मी इथं डिबेटमध्ये काहीच आन्सर देऊ शकत नाही. हा पूर्णपणे वैयक्तिक प्रश्न आहे. पण खूप लोकांना 2 वर्षानंतर, 5 वर्षानंतर, 10 वर्षानंतर पश्चाताप होतो. तर हा पश्चाताप तुम्हाला करून घ्यायचा नसेल तर आधीच त्याची माहिती घेणं हे खूप गरजेचं आहे. स्किन डिटॉक्स याबद्दल तुमचं काय मत आहे? स्किन डिटॉक्स ही झालीच पाहिजे. जसं एखादा साप कात टाकतो आणि गाणी पण लिहिता मग तुम्ही छान छान, मी कात टाकली मी, तर ते हे गरजेचं आहे. म्हणजे आपली स्किन ही शेड ऑफ होत असते आणि 30,000 स्किन फ्लेक्स पर मिनिट हा आपल्या बॉडीचा नॅचरल शेडिंग रेशो आहे. म्हणजे तुम्ही काही केलं नाही केलं तरी शरीर स्वतःला ते 30,000 स्किन फ्लेक्स काढून नवीन बनवतच असतं, नॅचरल डिटॉक्स करतच असतं. आपण मदत केली तर ते अजून चांगलं होतं. म्हणजे पूर्वीच्या काळी बघा, लहान बाळाला छान तेलाने आंघोळ घालायचे, मग त्याच्यानंतर थोडंसं मसूर डाळीचं पीठ किंवा डाळीचं पीठ वगैरे, बेसन पीठ वगैरे घेऊन छान चांगल्या पद्धतीने मसाज करायचे. सर हे पॉलिशिंगच आहे ना. आता हेच ब्युटी पार्लर मध्ये जाऊन बॅक पॉलिश करून घेतात, बॉडी पॉलिश करून घेतात. तर ते लहानपणी त्या बाळाची कांती वाढण्यासाठी केलं जाणारं हे पॉलिशिंगच होतं, जे झालं केलं पाहिजे. अशी प्रत्येक गोष्ट आहे. म्हणजे डिटॉक्स या कॅटेगरीत येणारी, म्हणजे पंचकर्मातली वमन, विरेचन, बस्ती, नस्य, रक्तमोक्षण किंवा पिजिन चिल, शिरोधारा, बॉडीचा एक स्पंज थेरपी, या सगळ्या नॅचरल डिटॉक्स प्रोसेस आहेत की ज्या आपण केल्या गेल्या पाहिजे. घरगुती उपायांमधून आपण स्किन डिटॉक्स करू शकतो का? हो, घरच्या घरी. आता तुम्ही ते ऐकलं असेल बघा, खूप ऍक्टर ऍक्ट्रेस येतात आजकाल, बाउल घेतात, फ्रीज मधून बर्फ घेतात, तो त्या बाउलमध्ये भरतात आणि मग चेहरा पूर्ण त्याच्यामध्ये डीप करून ठेवतात. मग एक 10 मिनिट 15 मिनिट्स असं डीप क्लिन्झिंग झालं की चेहऱ्यावरती एक टवटवीतपणा येतो, तजेलदारपणा येतो. हे पण एक नॅचरल आईस थेरपी करून तुम्ही डिटॉक्सिफिकेशन करू शकता. किंवा पूर्वी याचाच अपोजिट आपल्याकडे केलं जात होतं की पातेल्यामध्ये गरम पाणी घ्यायचं आणि वरून टॉवेल टाकून आपण वाफ घेतलेली आहे, त्याच्यामुळे पण चेहऱ्याचं डिटॉक्स होतो आणि हे पोर्स ओपन होतात आणि त्याच्यातला जो ऑइलीनेस आहे तो कमी करायला मदत करतं. म्हणजे ड्राय स्किन आहे का आपली ऑइली स्किन आहे याच्यानुसार आपण आईस डिटॉक्स करायचा आहे का असा स्टीम डिटॉक्स करायचा आहे हे पण आपण ठरवू शकतो. आजकाल ते कोरियन राईस वॉटर पण आलेलं आहे. किंवा कोणतंही साधं पाणी तुम्ही चेहऱ्यावरती फ्रेश करून किंवा गुलाबजल जरी आपण चेहऱ्यावरती मारला आणि छान आपला स्किन वाईप करून घेतली तरी चांगल्या पद्धतीने डिटॉक्स होतो. मुलतानी माती, मसूर डाळीचं पीठ, हरभरा डाळीचं पीठ, त्याच्यात थोडीशी हळद, दारवी, खदीर, निंबत्वक अशा गोष्टी टाकून त्याचा एक चांगला फेस पॅक तयार केला आणि तो फेस पॅक चेहऱ्याला लावला, 15 मिनिट तसाच ठेवला आणि नंतर गुलाब पाण्याने तो स्वच्छ धुवून पुसून घेतला तरी सुद्धा चेहऱ्यावरती खूप सुंदर कांती येते. काहीच नाही झालं तर अगदी आपण वाटीभर दूध घेतलं किंवा दुधावरती, ज्या धारोष्ण दुधावरती एक फेस येतो बघा, तो फेस काढला, तो चेहऱ्याला लावला, 10 मिनिट ठेवला आणि नंतर चेहरा धुतला तरी सुद्धा खूप चेहऱ्यावरचं, म्हणजे ते नॅचरल मिल्क क्लिन्झर आहे सर. ते आजकाल सगळ्या क्लिन्झरचं नाव काय असतं, मिल्क क्लिन्झर. म्हणजे तेच हेच आहे ते खरं तर. ते नुसता फेस जरी तुम्ही लावलात ना तरी चेहरा खूप छान पद्धतीने आपला क्लीन होतो, सगळं टॅनिंग आपल्या चेहऱ्यावरचं निघून जातं. तर ह्या ज्या नॅचरल रेमेडीज आहेत ना त्या आपण जास्तीत जास्त वापरल्या पाहिजेत. आता आपल्याला काय होतं की पॅकिंग करून आलं आणि बाहेरून आलं की भारी, असा आपला एक गोड गैरसमज झालेला आहे. पण आपल्या घरामध्ये सुद्धा या गोष्टी आहेत ज्यांचा आपण नॅचरल डिटॉक्ससाठी उपयोग करून घेऊ शकतो. लहान मुलांच्या डेली रुटीन मध्ये ज्या पूर्वी गोष्टी होत्या, जसं की तेलाने मालिश करणं, काजळ लावणे, याबद्दल बऱ्याच सगळ्या गैरसमज आहेत. बरोबर. नक्की तुमचं याबद्दल काय मत आहे? नाही बघा की पूर्वापार चालू आलेल्या गोष्टी आहेत आणि ज्याचे टाइम टेस्टेड रिझल्ट आहेत तर ते बंद करण्यात काहीच पॉइंट नाही. म्हणजे आता एखादा पेडियाट्रिशियन असतो की ज्याची टाळू स्वतः त्याच्या आजीने भरलेली आहे आणि तो पेडियाट्रिक डॉक्टर झालेला आहे आणि त्यांचा सल्ला असतो की लहान बाळाची टाळू भरू नका. तर हे कुठंतरी इलॉजिकल आहे ना. का भरू नका त्याची माहिती द्या, काही चुकीचं करत असतील तर त्याची माहिती द्या, किंवा काजळ लावूच नका तर का लावू नका ती माहिती द्या ना. जर पूर्वीच्या पद्धतीसारखं छान घरात शुद्ध साजूक तुपावरती तयार केलेलं काजळ आजीनं बनवलेलं असेल आणि तुपात मिक्स करून नख काढलेले आहेत आणि छान हलक्या हाताने बाळाला लावत असतील तर काहीच हरकत नाहीये. सौव्यरम मंजनम नित्यम हि तमोक्ष्णस्ततो भजेत असं म्हटलेलं आहे की हे नित्य वापरायला सांगितलेलं आहे. आणि सूर्याच्या तेजासारखी नेत्राला तेज द्यायचं असेल तर काजळ हे ग्रंथात वर्णन केलेलं आहे. चक्षुष तेजोमयम तस्यम तस्यात विशेषात श्लेष्मयो भयम असं सांगितलेलं आहे. तर ह्या चांगल्याच गोष्टी आहेत. आता ह्या का लावू नयेत?
आजकालच्या महिला ज्या आहेत ते नख वाढवतात, मग ते काजळ लावताना नख कुठेतरी डोळ्यात लागू शकतं, त्याच्यामुळे बाळाच्या डोळ्यात फुल पडू शकतं, मग त्याची दृष्टी जाऊ शकते, म्हणून ते लावू नये. तर काजळ खराब आहे म्हणून लावू नये, ते लावणारीला नख वाढलेले असतात म्हणून लावू नये. तर प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागचे जे प्रोन्स अँड कॉन्स आहेत किंवा डोज अँड डोंट्स आहेत त्याचं विश्लेषण झालं पाहिजे. डोक्याला तेल लावू नये असं नाही, उलट टाळू भरली बाळाची, चांगलंच बाळाला तेल लावलं तर त्याची हाडं भरून येतात. कारण म्हणजे वाताचा उपक्रम हा तेल आहे आणि तेलामुळे आपले अस्थि दृढ होतात, म्हणजे स्ट्रॉंग होतात. आणि लहान बाळाची बघा टाळू भरलेली नसते, हाडं भरलेली नसतात, ती भरून यायला तेलाचा खूप चांगला फायदा होतो. त्यामुळे ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या चांगल्याच आहेत, त्यांच्या पाठीमागचं लॉजिक समजून घेऊन त्या वापरल्या गेल्या पाहिजेत. किंवा लहान मुलांना किंवा मुलींना अंगावरती खूप लव असते, छोटी छोटी छोटी. मग पूर्वी काय करायचे की डाळीचं पीठ घ्यायचे किंवा मसूरचं पीठ घ्यायचे आणि अभ्यंग झाल्यानंतर त्या पिठाने चोळून छान आंघोळ करायचे. त्यामुळे त्या अंगावरची बारीक लव पण जायची आणि चेहऱ्याला नॅचरल स्किनला ग्लो पण यायचा. आता तो साबण असा असतो की त्याची जाहिरात लागली तर त्याचा एक छोटासा पीस येतो, त्या बाळाच्या बटकवरती असा पडतो आणि टोंक उडून तो खाली पडतो. आणि जाहिरात अशी की तो साधा तो पीस सुद्धा पक्षाचा त्या बाळाच्या बटकवरती बाउन्स होत असेल तर त्याने काय ते अनवॉन्टेड हेअर निघणार आहेत, वरची लव निघणारच नाहीये. लव निघणारा तिथं दार्ढ्यकृत काम करणारी गोष्ट पाहिजे. उद्वर्तनम कफरम मेदस प्रविलापनम स्थिरीकरण मंगाणाम त्वक प्रसादकरम परम असं सांगितलेलं आहे. म्हणजे या कॅटेगरीचं उद्वर्तन उठणं तिथे वापरायला सांगितलेलं आहे. असं नाही एवढं सॉफ्ट की चेहऱ्यावरचा मळ पण निघत नाहीये, त्याला काहीच अर्थ नाहीये. म्हणून मी म्हटलं की लहान मुलांचे प्रोडक्ट्स असतील, त्याला पूर्ण अंगाला तेल लावणं असेल, डाळीच्या पिठाने आंघोळ घालणं असेल, टाळू भरणं असेल, काजळ लावणं असेल किंवा त्याचं कान टोचणं असेल किंवा अजून पुढे त्याचे अन्नप्राशन संस्कारापर्यंत आलेले वेगवेगळे उपक्रम आहेत. याच्या पाठीमागचं शास्त्रीय कारण, लॉजिकल सायन्स शोधून त्याचे डूज अँड डोंट्स समजून घेऊन मग ते केलं पाहिजे. फंगल स्किन इन्फेक्शन्स पर्टिक्युलरली प्रायव्हेट पार्ट्स हा एक असा टॉपिक आहे ज्याच्याबद्दल जास्त कोणी बोलत नाही, पण बऱ्यापैकी त्या गोष्टीचे प्रॉब्लेम्स लोकांमध्ये आहेत. याबद्दल तुम्ही काय सांगा आणि आयुर्वेदामध्ये याला काही सोल्युशन्स आहेत का? पूर्वीच्या काळी सुद्धा अशा पद्धतीचे इन्फेक्शन्स होतच होत आहे. आणि आजकाल तर काय झालेलं आहे की लोक खूप जास्त वेळ एसी मध्ये असतात किंवा एकतर बाहेर असतात. त्याच्यामुळे घाम हा जो आहे हा कक्षा प्रदेशी, जंगा प्रदेशी म्हणजे इंग्वायनल पार्ट्स वरती तो जास्त ट्रॅप होतो आणि त्याच्यामुळे फंगल इन्फेक्शन पटकन होतात, कारण तो होस्ट क्रिएट करतो तिथे. आणि इट्स लाईक अ होस्ट अँड घोस्ट थिअरी, म्हणजे त्याला फेवरेबल कंडिशन आली की ते वाढतच. म्हणून खूप जणांना बघा तुम्हाला हिवाळ्यात त्रास जास्त वाढतोय असं बघताना मिळेल, काहींना पावसाळ्यात, काहींना दरवर्षी रिपीटेडली सेम प्लेस वरती फंगल इन्फेक्शन येतच, हे पण तुम्हाला बघायला मिळेल. सिम्पल रेमेडी याच्यावरती नॅचरल क्रिस्टल सोप, नॅचरल क्रिस्टल सोप अर्थात नॅचरल क्रिस्टल असं त्याला रशियामध्ये सुद्धा गमतीने म्हटलं जातं. तर तुरटीचा खडा हा जो आपल्याकडे पूर्वी सुद्धा होता, तो आंघोळीनंतर आपण काखेतून जांघेतून फिरवलात किंवा त्वचेवरून आपण फिरवला तर तो कृमिघ्न आहे, तो अशा पद्धतीने बुरशी त्वचेवरती वाढूच देत नाही. फक्त रोज करायचं आहे. सलग 21 दिवस तुम्ही करून बघा, तुमचे सगळे बुरशीजन्य विकार बरे होतात. आणि पोटातून आहार्य पदार्थांमधून तुम्हाला पनीर बंद करायचंय, दूध बंद करायचंय, क्लेद निर्माण करणारे म्हणजे ज्याला आपण राईस वगैरे म्हणतो किंवा भात वगैरे या गोष्टी बंद केल्या तर खूप पटकन, दही खाणं कमी केलं की खूप पटकन हे फंगल इन्फेक्शन कंट्रोल होतात. त्यामुळे फंगल इन्फेक्शन घालवायचे असतील तर आयुर्वेदात खूप सुंदर रेमेडी आहेत त्याच्या. ही रेमेडी परमनंट आहे का, म्हणजे कायमस्वरूपी याचा? हो, कायमस्वरूपी घालवण्यासाठी ह्या रेमेडी आहेत. आणि सोबतच आयुर्वेदात कृमिगण आहे, कंडुगण गण आहे, कृमिकुठार आहे, विडंगारिष्ट आहे, असं आपल्या प्रकृतीनुसार म्हणजे वातज फंगल, पित्तज फंगल, कफज फंगल असे आम्ही त्याचे प्रकार पण करतो की बाबा तो फंगसच आहे पण कोणत्या प्रकृतीच्या व्यक्तीला झालेला आहे, वातज प्रकृती, पित्तज का कफज, त्यानुसार वातगण, पित्तगण, कफगण, कृमिगण औषधं वापरली की तो लवकर बरा होतो. हेअरफॉलचं एक प्रमुख कारण म्हणजे स्काल्प, डोक्यावरची त्वचा. बरोबर. हेअरफॉल आणि ही डोक्यावरची त्वचा यांचं आरोग्य हे कसं रिलेटेड आहे आयुर्वेदामध्ये? तर याचं रिलेशन म्हणजे शेती आणि त्याच्यावरती आलेलं पीक अशा पद्धतीने तुम्हाला घेता येईल की जेवढी जमीन सुपीक, जेवढी जमीन काळी भोर चांगली तेवढं त्याच्यावरचं पीक चांगलं येतं. तसं जेवढा स्काल्प आपला चांगला नॅचरल तेवढं त्याच्यावरती येणारे केस जे आहेत तेवढे सुंदर, छान आणि मोठे येणार आहेत. आणि म्हणून नुसतं पिकाकडे बघितलं नाही पाहिजे,
त्या जमिनीच्या पोत सुधारण्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. तसं फक्त हेअरकडे न बघता स्काल्पची हेल्थ जर आपण चांगली करायचा प्रयत्न केला तर आपोआपच हेअरची ग्रोथ सुद्धा जी आहे ती आपल्याला चांगली मेंटेन होते. आणि म्हणून आयुर्वेदामध्ये स्काल्प वरती काम करणारी तेल, तुप किंवा औषधं ही जास्त सांगितलेली आहेत चांगल्या कॉन्स्टंट हेअर ग्रोथसाठी. त्यामुळे ज्याची त्वचा निरोगी असते त्याचे केस पण निरोगी राहतात, कारण केस हे त्वचेवरतीच येतात. कोंडा किंवा डॅन्ड्रफ याबद्दल आयुर्वेदामध्ये काही सोल्युशन आहे का? हो, आयुर्वेदात त्याला दारुणक असं म्हटलं जातं आणि त्याचे 3 प्रकार होतात, म्हणजे वातज आहे, पित्तज आहे की कफज आहे. तर साधारणतः जो हेअर टिप आणि शोल्डर वरती पडला जातो तो वातज डॅन्ड्रफ कॅटेगरीमध्ये, म्हणजे वातज दारुणक असं बघितलं जातं. जो शाफ्ट वरती असतो तो पित्तज कॅटेगरीमध्ये असतो आणि जो रूट वरती येतो किंवा बघा असं स्काल्पला चिटकू नये, नख घातल्यानंतर नखामध्ये तो कोंडा येतो, इतर वेळी पेशंटला वाटतं की मला कुठे कोंडा आहे, कोंड्याचा त्रासच नाहीये, तर हा कफज दारुणक असतो. तर याच्यानुसार त्यांच्या ट्रीटमेंट पण ठरतात. म्हणजे शिरोधारी सारखी ट्रीटमेंट तुम्ही ऐकून असाल, पण ती शिरोधारा काढ्याने केली म्हणजे क्वाथाने केली, त्रिफळा क्वाथाने केली तर ती कफज दारुणक घालवते. ती ताकाने वगैरे केली तर ती पित्तज दारुणकावरती मदत करते आणि ती तेलाने केली तर ती वातज दारुणक घालवते. एवढंच काय, पण लेटेस्ट जे आता डॅन्ड्रफ रिमूव्हलची मशीन आहे आपल्याकडे, तर त्याने आपण छान पद्धतीने तो एअर जेटच्या सहाय्याने डॅन्ड्रफ सगळा रिमूव्ह करतो. आणि आपल्याकडे काही जेल केलेले आहेत आपण, जसं वेल्वेक्स जेल वगैरे आहे, ते लावून ठेवलं की डॅन्ड्रफ पण जातो आणि केस पण छान बनतात. तर मुळात आपल्या डॅन्ड्रफचा प्रकार आपण शोधला पाहिजे आणि त्या प्रकारानुसार हा आलेला पुढचा उपचार केला पाहिजे. तो डॅन्ड्रफ कायमस्वरूपी आपल्याला घालवता येतो. डॅन्ड्रफ हेच हेअरफॉलचं 50% कारण असतं. डॅन्ड्रफ थांबला की हेअरफॉल थांबतोच. आजकाल नवीन गोष्ट आली, AM वर्सेस PM स्किन केअर रुटीन. आयुर्वेदामध्ये असे काही प्रकार आहेत का, AM किंवा सकाळी आणि संध्याकाळी केले जाणारे स्किन केअर? सर, आमच्याकडे सूर्यकांती आणि चंद्रकांती अशा पद्धतीने बघितलं जातं. म्हणजे आता तुम्हाला AM आणि PMच्या भाषेमध्ये शेवटी तेच आपण बघतोय. कधीतरी त्वचेला मोकळा पण श्वास घेऊ द्या. काहीच त्याला लावलेलं नाहीये, असा किती वेळ ठेवलेला आहे, असं मला नवीन पिढीला प्रश्न विचारावा वाटतो की तुमच्या स्किनला तुम्ही कोणताच प्रोडक्ट लावलेला नाहीये, असं किती वेळ तुम्ही स्किनला ठेवलेला आहे. तर यातला गमतीचा भाग सोडला तर हा खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे सर. लोक आजकाल सकाळी उठल्यानंतर क्रीम लावतायत, बाहेर पडताना सनस्क्रीन लावतायत, परत मॉइश्चरायझर लावतायत, परत आल्यानंतर क्लिन्झिंग एजंटने क्लीन करतायत, परत नाईट क्रीम लावतायत. म्हणजे रुटीन असं आहे की विदाउट लोशन स्क्रीन ती त्याची 5 मिनिट पण नाहीये. तर एवढा पण अतिरेक त्या त्वचेवरती नको, तिला पण थोडा मोकळा श्वास घ्यायला जागा दिली पाहिजे. आणि जेवढं जमेल तेवढं आपण नॅचरल एजंट्स कडे शिफ्ट झालं पाहिजे, जे मी मगाशी सांगितलं तसं. त्यामुळे AM PM हे जे स्किन केअर प्रोडक्ट्स आहेत ते आयुर्वेदाला अलाइन करून वापरले गेले पाहिजेत. आजकाल सप्लिमेंट्स म्हणून विटॅमिन्स किंवा इतर गोष्टींचे सप्लिमेंट्स पण अवेलेबल आहेत. आयुर्वेदामध्ये असे काही सप्लिमेंट्स आहेत का? हो, खूप छान आहेत. जसं शतावरी आहे, लघुमालिनी वसंत आहे, मधुमालिनी वसंत आहे, अश्वगंधा आहे, गुडूची आहे, यष्टी मधू आहे, रसायन चूर्ण आहे, जीवनीय गण आहे. तर हे स्किनसाठी खूप छान सप्लिमेंट आहेत. त्याला रसायन औषधं असं म्हटलं जातं. आयुर्वेदामध्ये रसायन आणि वाजीकरण जी सगळी औषधं आहेत ती सगळी या कॅटेगरीमध्ये येतात. त्वचेची कांती उजळ व्हावी किंवा त्वचेची कांती अधिक चांगली व्हावी यासाठी कुठलं सप्लिमेंट सजेस्ट कराल? त्याच्यासाठी टर्मरिक लॅटे, पी हळद हो गोरी. पण ते हळद दुधात टाकून पी म्हटलं तर छान वाटत नाही. त्यामुळे एअरपोर्टला गेला आणि 450 रुपयाला एवढीच टर्मरिक लॅटे घेतलं की मग भारी वाटतं. त्यामुळे टर्मरिक लॅटे हे खरंच स्किनसाठी वन ऑफ द बेस्ट आहे. म्हणजे गोल्डन स्किन पाहिजे असेल तुम्हाला तर हळदीचं दूध, याला पर्याय नाही. हँड सॅनिटायझर अगदी तासाला पण वापरतात लोक, हे कितपत चांगलं आहे? सर, ते हात धुवत नसतात, मन धुवत असतात. त्यांच्या मनावरचे जंत पहिले काढले पाहिजेत. एवढ्या वेळा हँड सॅनिटायझर करायची खरंच गरज नाहीये. ती मानसिकता तयार झालेली असते की आता मला काही, मी कुठे स्पर्श केला तर COVID-19 वगैरे माझ्या शरीरात घुसेल की काय. तेव्हापासून तो ऍक्च्युली शरीरात नाही, तो मनात घुसलेला आहे, मेंदूत घुसलेला आहे. त्याचं सॅनिटायझेशन पहिलं झालं पाहिजे. एका तासाला हँड सॅनिटायझेशन करायची गरज नाहीये. दिवसातून साधारण किती वेळा चेहरा धुतला पाहिजे? खूप छान सर. ऑइली स्किन असेल आपली तर आपण 1-2 तासाने चेहरा धुतला पाहिजे. आपली जर मीडियम स्किन असेल तर दिवसातून 2 वेळा सुद्धा चालतो. आणि आपली ड्राय वाताची स्किन असेल तर आधी ऑइल किंवा मॉइश्चरायझर लावलं गेलं पाहिजे आणि 1 किंवा 2 वेळा चेहरा धुतला पाहिजे. सनस्क्रीन लावावं की नाही लावावं? ऊन जास्त असेल तर सनस्क्रीन नक्की लावा. SPF 30 किंवा SPF 50चा सुद्धा फायदा होतो. आणि तुम्हाला आयुर्वेदावरती शिफ्ट व्हायचं असेल तर चांगल्या पद्धतीचं तूप किंवा व्हर्जिन कोकोनट ऑइल चेहऱ्याला लावून सुद्धा तुम्ही बाहेर जाऊ शकता. आंघोळीसाठी थंड पाणी की गरम पाणी?
आंघोळीसाठी आपल्या बॉडी टेम्परेचर पेक्षा 2 डिग्री सेल्सिअस थंड किंवा 2 डिग्री सेल्सिअस गरम एवढंच शास्त्राने खरं तर अलाउड केलेलं आहे. तसं आपण केलं तर आपल्याला काही त्रास होत नाही. आणि त्यातल्या तर डोक्याच्या वरती थंड पाणी आणि खाली गरम पाणी असं कॉम्बिनेशन असेल तर आपल्याला अजून ते आरोग्यदायी ठरतं. तेल लावलं तर स्किन हार्ड होते, मिथ आहे की खरं आहे? मिथ आहे, कारण तेलाने सॉफ्टनेस येतो. ते मेलेलं चामडं जिवंत होते, तर हे तर जिवंत चामडे असतं, त्याला तेल लावलंच पाहिजे. पुरुषांनी आणि महिलांनी वेगवेगळे स्किन केअर रुटीन फॉलो केले पाहिजेत. पुरुषांना अगोदर समजून सांगावे लागतील तुम्हाला की काय ते डोक्याचा साबण अंगाला पण लावतात, अंगाचा डोक्यालाही लावतात. इथून तर ते बालपण त्यांचं भारी सुरू झालेलं असतं. महिलांसाठी मात्र सर आंघोळीचा साबण वेगळा असू शकतो, आंघोळीला एंट्री करण्याचा वेगळा असू शकतो, बाहेर आल्यानंतरचा वेगळा असू शकतो, सनस्क्रीन वेगळी असू शकते. म्हणजे त्यांचं बाथरूम सुद्धा मिनी शोरूम असू शकतं. त्यामुळे तो वादातीत प्रश्न आहे सर, कशाला मला पाडता त्याच्यात. पण पुरुषांनी स्किन केअर रुटीन केलं पाहिजे की नाही? जास्त केलं पाहिजे, कारण आजकाल महिला पुरुषांना जास्त बघत असतात आणि त्यामुळे पुरुषांना सुद्धा नटायचं असतं, त्यांनाही सुंदर राहायचं असतं. किंबहुना मी माझे असे काही मित्र बघितलेत सर, महिलांपेक्षा जास्त प्रोडक्ट त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे आता तुम्ही असं आजकालच्या जमान्यात नाही म्हणू शकत की पुरुषांनी कमी वापरावेत का वगैरे, असं काही नाही. पुरुषांसाठी सुद्धा तेवढेच इक्वॅलंट क्वांटिटीमध्ये आता स्किन केअर प्रोडक्ट आलेले आहेत आणि वापरणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढलेली आहे. फक्त मी सल्ला एवढा देईल की अभ्यास करून तुमच्या प्रकृतीनुसार वापरा, त्याचा अतिरेक टाळा. फेस योगा ऐकायला मिळतं आजकाल. हो योगासनामध्ये पूर्वीपासून आहे फेस योगा की ही नवीन संकल्पना आहे? सर, लाफिंग योगा हा सगळ्यात भारी फेस योगा आहे. त्यामुळे तुम्ही हसत राहिलात तरी तुमच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी होतात. त्यामुळे काहीच नाही जमलं तर कमीत कमी हास्य योगा तरी आपण केला पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग त्यातले जे छोटे छोटे उपचार आहेत, म्हणजे ऑइल पुलिंग आहे, सूर्यनमस्कार आहे, मेडिटेशन आहे किंवा फेस मसाज आहे, या गोष्टी जर आपण योगासनाच्या श्वासाच्या रिदम बरोबर केल्या तर चेहऱ्यावरती त्याचा खूप चांगला इम्पॅक्ट होतो. म्हणजे साधू किंवा ऋषीमुनींसारखी कांती चेहऱ्यावरती येते. त्यामुळे ते केलं पाहिजे, प्रत्येकाने केलं पाहिजे. त्वचेचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी एक अशी गोष्ट सजेस्ट करा जी खूप सोपी आहे आणि डेली लाईफमध्ये मी आत्मसात करू शकतो. रसधातू म्हणजे शरीरातला वॉटर बॅलन्स. जे लोक शरीरातला वॉटर बॅलन्स करतात त्यांची स्किन अत्यंत उत्तम राहते. मग ते साधं पाणी पिणं असेल, ज्यूस घेणं असेल किंवा कोणत्याही माध्यमातून बॉडीतला वॉटर बॅलन्स असेल. पण वॉटर बॅलन्स म्हणजे मी 4 लिटरच्या ऐवजी 6 लिटर पाणी प्यावं, 8 लिटर प्यावं, हा त्याचा अर्थ होतो का? नाही, तसा अर्थ होत नाही त्याचा. वॉटर बॅलन्स म्हणजे आपल्या शरीराला गरज आहे तेवढं पाणी पिणं, म्हणजे लघवी स्वच्छ पाण्यासारखी होईपर्यंत आणि स्किनला ड्रायनेस येत नसेल तर ते म्हणजे तुमचं वॉटर बॅलन्स आहे असं समजावं. एक सुपर फूड ज्याने आपली स्किन खूप तेजस्वी आणि निरोगी राहील. एकच आहे सर, आणि केवळ तेच आहे, ते सफिशियंट आहे, आणि ते म्हणजे दूध. अल्टिमेट. 3 ऋतूंनुसार 3 वेगवेगळ्या प्रकारच्या स्किन केअर रुटीन्स असल्या पाहिजेत का? हो, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तिन्हींमध्ये सुद्धा त्वचेवरती लावण्याचे प्रोडक्ट्स वेगळे असले पाहिजेत. रुटीन केअर पण तुमची वेगळी असली पाहिजे. आताच्या हिवाळा ऋतूमध्ये सगळ्यात महत्वाची स्किन केअर रुटीन काय असेल? रोज तेल लावा. अभ्यंगम आचरत नित्यम सहजराश्रम वाहतः. रोज अंगाला तेल लावणं हे आपल्याला दिवाळीची पहिली आंघोळ केल्यानंतर सुरू होतं, ते कंटिन्यू ठेवलं गेलं पाहिजे. कुठलं तेल लावलं पाहिजे? तीळ तेल सर्वोत्तम आहे. ते नसेल तर खोबरेल तेल, व्हर्जिन कोकोनट ऑइल आपण पूर्ण शरीराला लावू शकतो. तर अशा प्रकारे मित्रांनो, आपण आज त्वचा आणि आरोग्य या विषयावर सविस्तर चर्चा केली आणि या चर्चेमध्ये सहभागी होऊन सर्व प्रश्नांचे योग्य प्रकारे निरसन केल्याबद्दल मी सरांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद सर. धन्यवाद सर, मलाही खूप छान वाटलं. तुम्ही कायायुर्वेद अर्थातच त्वचेबद्दल सारं काही या आपल्या आधुनिक संकल्पनेला, म्हणजे आधुनिक मॉडर्न सायन्स आणि एन्शंट नॉलेज यांचं परफेक्ट ब्लेंड असणारं कायायुर्वेद आहे. मला असं वाटतं की प्रत्येक प्रेक्षकाने फक्त न ऐकता ते आत्मसात करा. आणि तुम्हाला अजून शंका, काही प्रश्न असतील तर आमच्या www.kayayurved.com या वेबसाईटवरती या, भेटा, माहिती घ्या. आणि लक्षात ठेवा, एक साधा मोबाईल घेताना जर तुम्ही एवढा अभ्यास करता तर त्वचेचे, तुमच्या शरीराची काळजी घेताना तुम्ही किती अभ्यास केला पाहिजे. कोणतीही गोष्ट कोणीतरी रील्स मध्ये सांगितली किंवा पॉडकास्ट मध्ये आली म्हणून वापरू नका. शहानिशा करा, बघा, अभ्यास करा, भेटा आणि मग ठरवा ते तुमच्यासाठी योग्य आहे की अयोग्य आहे. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया पुन्हा एका नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत बघत राहा आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.